आपण सगळ्यांनी या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सद्गुरू सेवा करण्याची संधी मला दिली, आपल्या दर्शनाची संधी मला दिली. कारण मालाड शाखेच्या आणि आमचा खूप जुना घरोबा आहे, कळलं की नाही, जुने प्रेमाचे संबंध आहेत आणि खूप वर्षांनी पुन्हा एकदा आपल्याबरोबर इथे आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मालाड शाखेला खूप खूप कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. आणि सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आणि म्हणून मालाडला यायचं म्हटल्यावर आम्ही लगेच हो म्हणालो, कळलं की नाही. असो, आपला हा सुंदर समाज प्रबोधन महोत्सव चालू आहे आणि या समाज प्रबोधनाचं प्रयोजन काय आहे, का करायचं, कळलं की नाही. का करायचं असे कार्यक्रम? केवळ आपल्याला सद्गुरू श्री वामनराव पैंनी सांगितले म्हणून करायचं आहे की त्याच्यामध्ये काही तत्त्वज्ञानाची बैठक आहे, त्यातनं काही लोकांचं भलं होणार आहे? तर मुळातच हे जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं, विश्वातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा, प्रत्येक घरातलं प्रत्येक कुटुंब सुखी व्हावं, सगळेजण ज्ञानी व्हावेत, बुद्धिमान व्हावेत, हुशार व्हावेत, बुद्धीचा वापर करून जीवन जगण्यास शिकावे, हा उद्देश आहे. जे जे आपण असे ठावे ते ते सकलांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन. म्हणून त्याला समाज प्रबोधन म्हणायचं. जेणेकरून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, लोकांचं उन्नयन झालं पाहिजे, लोकांची आपली वैचारिक पातळी वाढली पाहिजे, आपल्या बुद्धीला धार आली पाहिजे, आपली बुद्धी तीक्ष्ण झाली पाहिजे, सूक्ष्म झाली पाहिजे, आपल्या ठिकाणी विवेक जागा झाला पाहिजे, कळलं की नाही. सत्सद विवेक बुद्धी ज्याला म्हटलेलं आहे, ज्याला नीर क्षीर विवेक बुद्धी म्हणतात, त्याची आज फार गरज आहे. त्याची गरज कुठे आहे? कुटुंबात वैयक्तिक जीवन जगताना गरज आहे, चार लोकांमध्ये समाजामध्ये सामाजिक जीवन जगताना त्याची गरज आहे. आमच्या देशामध्ये राहताना आपल्या सर्वांचं जे सामूहिक अंतर्मन आहे, आपण सर्वजण मिळून जे काही एक कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड झालेलं आहे, तिथे सुद्धा योग्य काय अयोग्य काय याची निवड करण्यासाठी या नीर क्षीर विवेकबुद्धीची गरज आहे. एकूणच काय, जन्मल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला जर सुखी, आनंदी, यशस्वी, कृतार्थ जीवन जगायचं असेल तर बुद्धीशिवाय पर्याय नाही. नीर क्षीर विवेक बुद्धी. आपल्याला माहिती आहे, राजहंस असतो पक्षी, त्याच्याकडे म्हणाले ही कला असते. दुधात पाणी घालून एकत्र करून ठेवलं तर तो राजहंस काय करतो? फक्त आणि फक्त दूधच पितो आणि पाणी मागे सोडतो. आणि म्हणून त्याला नीर क्षीर विवेक बुद्धी म्हणतात. आम्हाला चांगलं तेवढंच घेता आलं पाहिजे आणि नको असलेलं मागे ठेवता आलं पाहिजे. हे जर जीवनात आपल्याला करता आलं, आणि ते 100% करता येतच, लक्षात ठेवा. त्याची युक्ती मात्र माहिती पाहिजे, त्याची कला आम्ही शिकली पाहिजे, त्याचं प्रबोधन कोणीतरी आम्हाला केलं पाहिजे, त्याचं मार्गदर्शन आम्हाला केलं पाहिजे. आणि असं मार्गदर्शन जे निरपेक्षपणे करतात, एकाही पैची अपेक्षा न ठेवता जे करतात, त्यांनाच खरे सद्गुरू म्हणतात. आणि ते म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै. आज सद्गुरूंनी तुम्हाला मला शहाणं केलं. तुमचं माझं जीवन त्यामुळे सुखात चाललं आहे, आनंदात चाललं आहे, हो की नाही, ऐश्वर्यात चाललं आहे. आज इथे आमचा महेश म्हणा, आमची गीतू म्हणा, हे सगळे आम्ही जेव्हा इकडे एकत्र कार्य करत होतो तेव्हा ही सगळी मुलं लहान लहान होती. आज या मुलांची मुलं कार्यात आहेत. बघा, आपला अर्जुन समोर बसलेला आहे, आमच्या महेशची छोटी प्रार्थना होणार आहे, प्रेरणा समोर बसलेली आहे, किती छान, जान्हवी इथे बसलेली आहे. हे सगळी मुलं इतकी सुंदर गात आहेत. हे विशेष चित्र आहे बरं का. एखाद्या काय म्हणूया सत्संगामध्ये हा जो काही चालला आहे ना आपला, हा समाज प्रबोधनाचा यज्ञ चाललेला आहे, सत्संग चाललेला आहे. आणि ह्या सत्संगामध्ये ही तरुण मुलं, उच्च शिक्षित मुलं मुली, करिअर घडवणारी मुलं मुली इथे बसतात व्यासपीठावर आणि ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ म्हणतात, सद्गुरू श्री वामनराव पैंची नाम संकीर्तन म्हणतात, विश्व प्रार्थना म्हणतात. हे एक आगळं वेगळं दृश्य आहे, फार ठिकाणी नाही बघायला मिळत.
आणि म्हणून तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आणि पुण्यवान. म्हणून मला छान वाटतं की सगळी मुलं नंतर नेक्स्ट जनरेशन आणि शाखेचं मालाडचं कार्य अविरत चालू, सतत चालू, हे घडलं पाहिजे. आता ही मुलं का बरं इथे बसली असतील? कारण त्यांच्या ठिकाणी शहाणपण आलं आहे, त्यांच्या आईवडिलांच्या ठिकाणी शहाणपण निर्माण झालं आहे. लहान वयातच मुलांना हाताला धरून इथे घेऊन, आमच्या मांजरेकरताई पण आहेत, कितीतरी येतात आमच्या मालाडच्या समोर बसलेले, लहान वयातच मुलांना इथे घेऊन आले. लहान वयात जेव्हा हे संस्कार घडले, त्यातनं आज मुलांचं जीवन बदललं, कुटुंबाचं जीवन बदललं, समाजाचं जीवन बदललं आणि अशा रीतीने राष्ट्रीय जीवन बदलतं आहे. ही नकळत क्रांती आहे. कुठलीही चांगली गोष्ट असते ना, ती घडायला काही काळ जावा लागतो. घडायला म्हणजे त्याचे दृश्य परिणाम दिसायला, दृश्य परिणाम दिसण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, काळ जावा लागतो. ते बदलत असतं मंडळी, पण ते सूक्ष्मात बदलत असतं. हे जे बदल घडतात की नाही, बऱ्याच जणांना सुरुवातीला असं वाटतं की प्रार्थना म्हटल्याने काय होणार आहे. म्हणजे मला एकदा एकाने विचारलं होतं, असं प्रार्थना म्हणून कोणाचं भलं झालं आहे का? म्हटलं तू म्हणून बघ, माझं झालेलं आहे, तू म्हणून बघ. का असा प्रश्न पडतो? कारण असं काय म्हणाले, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, त्याने काय होणार आहे? कळलं की नाही? हा जो बदल होत असतो, ह्या विश्व प्रार्थनेतनं जी स्पंदनं निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात, ध्वनिलहरी निर्माण होतात, भावनांचे स्पंद निर्माण होतात. हे स्पंद, ही व्हायब्रेशन्स, या वाईब्स संपूर्ण जगभरात प्रवास करतात आणि बदल घडत असतो. पण तो सूक्ष्मात घडत असतो, अव्यक्ताच्या प्रांतात. आपलं जग कसं आहे, दोन पातळीवर आहे. दिसणारं जग, स्थूल, आणि सगळ्यात महत्त्वाचं न दिसणारं जग, अव्यक्ताचं जग. एक व्यक्त, अव्यक्त, साकार, निराकार, दृश्य, अदृश्य. या अदृश्याच्या जगतात ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात आणि मग सूक्ष्मातनं पुन्हा त्या स्थूलावर येतात. लक्षात ठेवा, हे घडतंच घडतं, पण पहिला बदल सूक्ष्मात घडत असतो. तो ह्या डोळ्यांना दिसत नाही, पण जी सूक्ष्मात घडतं ना, ती सूक्ष्मात जी हालचाल होत असते, स्पंदनं होत असतात, व्हायब्रेशन्स होत असतात, ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, ते एक दिवस 100% साकार होऊन आपल्या जीवनात उतरतं. आणि म्हणून हे विशेष आहे, म्हणून हे कार्य आपण करत राहिलं पाहिजे. मग याने काय होईल? त्याचा सगळ्यात पहिला फायदा आम्हाला होईल. आम्हाला म्हणजे कोणाला? आपल्याला. जो हे कार्य करेल त्याला पहिला फायदा होईल. इतरांना होईल तेव्हा होईलच. एकदा का धनुष्यातनं बाण सोडला, रामबाण, की तो बरोबर जाऊन निशाण्यावर लागतो. म्हणून त्याला रामबाण म्हणायचं. निशाणा कधीच चुकत नाही. तसा हा जीवनविद्येच्या कार्याचा बाण रामबाण आहे. करत राहायचं, जो करतो त्याला त्याचं फळ आधी मिळतं. मग हे कसं घडतं हे समजून घेतलं पाहिजे. काय आहे, आजकाल मुलांना, तरुणांना आपल्याला ह्या गोष्टी सायंटिफिकरित्या सांगता आल्या पाहिजे. संत मायबापांनी सांगितलेलं आहे. बघा, तेव्हाची मानसिकता आणि आताची मानसिकता यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हाचं कशाला, आपल्याच मुलांकडे बघा. आपली मुलं, आता आमची गीतू आहे, महेश आहे, आईबाबांनी सांगितलं म्हणून येऊन बसले आणि कार्यात रमले. पण आमचा अर्जुन तिला 10 प्रश्न विचारेल, असं का करू, तुझी प्रेरणा तुला आणखीन 4 प्रश्न विचारेल, मी कशाला म्हणू प्रार्थना. चौकस बुद्धी. त्यांचं जग बदललेलं आहे, आपल्या वेळचं जग वेगळं होतं. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सायंटिफिकली सांगता आल्या पाहिजे. सायन्स, विज्ञान सांगता आलं पाहिजे. आणि मग विज्ञान आणि संतांचं ज्ञान, प्रज्ञान याची सांगड घातली ना की परफेक्ट पॅकेज असतं. मग कुणीही जो स्वतःला बुद्धिमान म्हणवतो, लॉजिकल म्हणवतो, रॅशनल म्हणवतो, तो हे नाकारू शकत नाही. ही जीवनविद्येची खासियत आहे. मग संतांनी काय सांगितलं, तुला व्हायब्रेशन्स बदलायचे आहेत का, म्हणजेच तुला जीवन बदलायचं आहे का, म्हणजेच तुला तुझं जग बदलायचं आहे का, कुठलं, दिसणारं आणि न दिसणारं. हरिनाम घे. कळलं की नाही काय म्हणाले संत त्या काळात? हरिनाम घे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची
ये द्वारी उभा काय सांगितलं संतांनी? तुला जग बदलायचं आहे का? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, रिकामा क्षण नामाने भरी. मग काय होईल? अरे म्हणाले तुझं मन बदलेल. काय होईल? तुझं मन बदलेल. लोकांनी प्रश्न विचारला, मन बदलून काय होणार? अरे जग बदलेल. तुझं मन बदललं ना, जग बदलेल. असं कसं म्हणाले सगळं जग बदलेल? सगळं जग नाही बदलणार, तुझं जग बदलेल. मोठाच प्रश्न आहे. सगळं जग नाही बदलणार, तुझं जग बदलेल. मग प्रश्न पडला, माझं जग म्हणजे कुठलं जग? मग आपलं जग म्हणजे आहे ना, आपलं कुटुंब, आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या धारणा, आपल्या इच्छा, वासना, आपलं सायकोलॉजिकल प्रिझन. आपण प्रत्येकजण काय आहोत? आपल्याच मानसिक पिंजऱ्यात कैदी आहोत. हा फार मोठा शोध सद्गुरू श्री वामनराव पैंनी लावला. सायकॉलॉजीला पण हे माहीत नाही. मानसशास्त्रामध्ये मानसिक पिंजरा, सायकोलॉजिकल प्रिझन ही संकल्पनाच नाही मंडळी. पण ही संतांनी, सद्गुरूंनी आपल्याला सांगितले की अरे हे बदलेल तुझं. काय? तुझे विचार बदलतील, तुझे उच्चार बदलतील, तुझे आचार बदलतील, तुझ्या भावना बदलतील, तुझ्या संकल्पना बदलतील आणि तू मानसिक पिंजऱ्यातनं मुक्त होशील. ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणून सद्गुरू काय करतात? आपल्याला मोक्ष देतात. आपल्याला ऑलरेडी मोक्ष मिळालेला आहे. मोक्ष म्हणजे काय? अज्ञानातनं सुटका म्हणजे मोक्ष. मेल्यानंतर मोक्ष मिळती, सांगती ऐकती दोघेही मूर्ख, असं संतांनीच सांगितलं आहे. तुम्हाला मला ऑलरेडी मोक्ष मिळाला आहे. म्हणजे काय? तुमच्या माझ्या ठिकाणी जे अज्ञान, अंधश्रद्धा, भीतीचा जो गोळा उठायचा पूर्वी आमच्या पोटामध्ये, कशामुळे उठायचा, कशामुळे उठायचा नाही, असा प्रश्न आहे. अमावस्या आली, पोटात भीतीचा गोळा, कळलं की नाही? कुणीतरी सांगितलं तुझी 7:30 चालू आहे. आजच सकाळी एक जण आम्हाला भेटले होते. कळलं की नाही? त्यांच्या पोटात भीतीचा गोळा का? 7:30 चालू आहे म्हणाले. आता 7.5 वर्ष तुझं काही खरं नाही. कळलं की नाही? आमच्या डोक्यामध्ये इतक्या चुकीच्या संकल्पना आहेत, इतक्या चुकीच्या कल्पना, धारणा आणि त्यातनं निर्माण झालेला मानसिक पिंजरा. हे सगळं अज्ञान, अंधश्रद्धा, या भीती, चुकीच्या कल्पना, भावना, धारणा आमच्या ठिकाणी वास करतात. हे आमचं जग आहे. आणि ह्या आतल्या जगानुसार आमचं बाहेरचं जग घडतंय किंवा बिघडतंय. म्हणून सद्गुरू म्हणाले, संत म्हणाले, तुझं जग बदलेल. तुझ्या भावनांचं जग बदलेल, तुझ्या कल्पनांचं जग बदलेल, तुझ्या विचारांचं जग बदलेल, तुझ्या संकल्पांचं जग बदलेल. बघा, पूर्वी आपले संकल्प काय होते? चुकीचं काही नाही, पण मी असं म्हणायचो आम्ही. माझं भलं होऊ दे, माझ्या मुलाचं भलं होऊ दे, माझ्या कुटुंबाचं भलं होऊ दे, बाकीच्यांचंही माझा काही संबंध नाही. म्हणजे आम्ही मी याच्यातच गुंतलेलो होतो. मीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वजण असा सुद्धा आम्हाला विचार करता येत नव्हता. काय संकुचित वृत्तीचं आमचं मन होतं बघा. पण बदललं ना. मग कसं बदललं? संतांनी सांगितलेलं, सद्गुरूंनी सांगितलेलं जेव्हा आपण करतो, इम्प्लिमेंट करतो, अप्लाय करतो, वापरतो, तेव्हा रिझल्ट मिळतात. मग आता हे संत सद्गुरू म्हणाले, म्हणजे आता आपल्याला पै महाराजांनी हे रहस्य सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले?
मी सांगतोय ना तुला हरिनाम घे, माझ्यावर श्रद्धा ठेव. श्रद्धा ठेव म्हणजे काय, मी साक्षात्काराच्या भूमिकेतनं तुला सांगतोय. हरिनाम घे, तुझं सुद्धा कल्याण होईल. आणि हा हरिनाम घेण्याचा जो उपाय आहे तो कसा आहे, बिन कष्टाचा, बिन खर्चाचा, बिन पैशाचा आणि जागच्या जागी बसून करायचा. धावाधाव करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. किती सोपं आहे. ठाईचं बैसोनी आहे तिथेच बस. नोकरी कर, व्यवसाय कर, सगळं कर, थोडा वेळ काढ. सायासे करीसी प्रपंच दिननिशी. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला क्वेश्चन करतायत, प्रश्न विचारतायत ना हरिपाठात. सायासे करीसी प्रपंच दिननिशी. दिवस रात्र प्रपंचाच्या मागे धावतोयस, धडपड करतोयस, घाम गळतोयस, कळलं की नाही. हरिसी न भजसी कवण्या गुणे. हाच प्रपंच सुखाचा होण्यासाठी हरीचं भजन का करत नाहीस. किती सोपा मार्ग आहे. तुझी धावाधाव कमी होईल म्हणाले. बसल्या जागी संकल्प पूर्ण होतील, तुला हवी तशी लोक मिळतील, सगळी परिस्थिती तुला अनुकूल होईल किंवा हरीचं भजन केलंस तर. हरीसी न भजसी कवण्या गुणे. का बरं हरीचं भजन करत नाहीस बाळा. कर म्हणाले, त्याने तुझा संसार सुखाचा होईल. आता संसार पण दोन प्रकारचा आहे, एक दिसणारा आणि न दिसणारा. आपण हा विषय आपण सोडत नाही आहे बरं का, त्याच्याकडेच चाललो आहे आपण, कळलं की नाही. संसार पण दोन आहे. दिसणारा दृश्य जगत, नोकरी धंदा व्यवसाय, मुलं बाळं, घरदार, सासू सासरे, जे काही दिसतंय सगळं उघड आहे, व्यक्त आहे, स्थूल आहे, हा दिसणारा संसार आहे. न दिसणारा कितीतरी मोठा संसार आहे, ज्याच्याकडे आम्ही वळतच नाही आत. मग आतमधला संसार कुठला आहे. पुन्हा आमच्या कल्पनेचं जग आहे, भावनेचं जग आहे आणि आमच्या साधनेचं, इंद्रियांचा संसार आहे. प्रत्येक इंद्रियाला संसार आहे. ज्ञानेंद्रियांचा संसार काय आहे, जाणणे, ज्ञान मिळवतो ना तो त्याचा संसार, त्याचा मूलभूत गुणधर्म, कळलं की नाही. कर्मेंद्रियांचा संसार कर्म करणे. मग ही पाचही ज्ञानेंद्रिय, पाचही कर्मेंद्रिय आणि 4 अंतरेंद्रिय हे आपापला संसार करतायत. आम्हाला पत्ताच नाही. आम्ही आपलं सकाळी जातोय, संध्याकाळी येतोय, महिन्याच्या शेवटी पगार येतोय, त्याचं प्लॅनिंग प्रोग्रॅमिंग करतोय. इथलं काय, इथे संसार आहे माहीतच नाही आम्हाला. मग संत सद्गुरूंनी तिथे जागं केलं. अरे असोनी संसारी, 2 संसार चाललेत बघ म्हणाले तुझे, ते दोन्ही सुखी होतील, सुखाचे होतील, आनंदाचे होतील, कळलं की नाही. किंवा हरिनाम घे म्हणाले, हरिनाम काढा. एवढं एकच पथ्य घे म्हणाले, एवढं एक पथ्य पाळ की मुखामध्ये हरीचं नाम राहील. सुरुवातीला तुला अभ्यास करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल, मुद्दाम वेळ काढून बसावं लागेल, स्वतःच्याच मनाशी कुस्ती खेळावी लागेल. मग त्यासाठी हुकमी उपाय, संतांची संगती मनोमार्गगती. म्हणून संतांच्या संगतीत ये, सज्जनांच्या संगतीत ये, सत्संगात ये, सद्गुरूंचं शुद्ध श्रवण कर, सद्गुरूंच्या ग्रंथांचा अभ्यास कर, पुन्हा पुन्हा वाचन, श्रवण, चिंतन, कळलं की नाही. चिंतन हा साधकाच्या जीवनाचा प्राण आहे. सुखी जीवनाचं पंचशील आपल्याला माहिती, तर साधकाच्या जीवनाचं पंचशील हे पण सद्गुरूंनी ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि तिथे सिक्रेट सांगितलं आहे की चिंतन हे साधकाच्या जीवनाचा प्राण आहे. आमची गडबड नेमकी तिकडेच असते. आमचं चिंतन कळत नकळतपणे बिघडलेलं असतं. जाणून बुजून काही कोण करत नाही, लक्षात घ्या. पण आम्ही बेसावधपणे जीवन जगतो म्हणून आमचं चिंतन बिघडलं आहे. आम्ही अलाव करतो सगळ्या नकारात्मक गोष्टी आमच्याकडे येण्यासाठी. त्यांना आम्ही आमच्या मनाचे दरवाजे उघडतो, हृदयाचे दरवाजे उघडतो आणि आत घेतो. आणि आत घेतलं की आतनं कडी लावून देतो. मग ते चिंतन आणि मी, असा आमचा संसार चाललेला असतो. आणि मग ते जर शुभ चिंतन असेल तर तसे रिझल्ट्स मिळतील, आणि ते अनिष्ट चिंतन असेल तर जीवनाची घडी विस्कळीत होईल. हा आतला संसार आहे. दुसरा संसार आपल्याला कोण मिळाले, आत्मज्ञानी सद्गुरू मिळाले, जे नामयोगी आहेत, सिद्ध योगी आहेत,
लक्षात घ्या. सद्गुरू श्री वामनराव पैंनी पहिला जन्म घेतला मातेच्या पोटातून. 7 महिन्याचं अपुऱ्या दिवसाची प्रसूती. त्या काळात 1923 तेव्हा आपण गुलाम होतो. आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. आपल्या जीवनाला किडामुंगी इतकी पण किंमत नव्हती. जगला काय मेला काय. आत्तासारखी मोठी हॉस्पिटल्स, टेक्नॉलॉजी, दवाखाने काही नव्हतं तेव्हा. लक्षात घ्या. अशा परिस्थितीत 7व्या महिन्याचं अपुऱ्या प्रसूतीचं बाळ पांडुरंगाने जगवलं का नाही बघा. आणि त्यांनी जगवलं म्हणून तुम्ही आणि मी इथं बसलो. सोपं नाही. सद्गुरूंसारखे जे पुण्यात्मे असतात, महापुण्याच्या राशी ज्यांच्या ठिकाणी असतात, ते एका विशिष्ट ध्येयासाठी, कार्यपूर्तीसाठी, संकल्पपूर्तीसाठी या पृथ्वीवर मानवी देह धारण करतात. आणि ज्या क्षणी ते देह धारण करतात त्या दिवसापासून ही ईश्वरी शक्ती, परमेश्वरी शक्ती, जिला शारदा म्हटलेलं आहे, जिला जगदंबा म्हटलेलं आहे, जिला आदी माया म्हटलेलं आहे, ही ईश्वराची शक्ती, पांडुरंगाची शक्ती, शारदा, जगदंबा त्याचं पालनपोषण करत असते. हे फार मोठं गुह्य आहे. असे संत सद्गुरू वारंवार जन्माला येत नाहीत. तुमच्या माझ्यासारखे इकडे गेला आणि तिकडे जन्माला आला असं आहे. कारण आमच्या वासना कामना सगळ्या प्रापंचिक असतात. ते सगळं घेऊनच आम्ही शेवटचा श्वास घेतो. कळलं की नाही. सद्गुरूंनी ती गोष्ट सांगितली आपल्याला, वासरू केरसुणी खाताय म्हणून. कळलं की नाही. माहिती आहे सगळ्यांना. कळलं की नाही. मग ती वासना तुझी तिकडे केरसुणीत अडकली, इकडे प्राण चाललेत. वासरू करत पुढचा जन्म वासराचा. म्हणजे आमच्या तुमच्या सामान्य माणसांच्या वासना, इच्छा प्रापंचिक असतात. संत सद्गुरूंचं तसं नसतं. ते जीवनमुक्त असतात. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, कधी मागील या जन्मा मुक्त झालो. म्हणून माझ्या हृदयामध्ये हरिपाठाचा निमा आहे. लक्षात घ्या. मागील या जन्मा मुक्त झालो. मग का देह धारण केला. बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा, म्हणून देह टिकवला. कळलं की नाही. मग सद्गुरू सांगतात, अरे आतला संसार सुखाचा कर आली. बघा सगळं सिक्रेट आतमध्ये. सगळं सिक्रेट कुठे आहे. आतमध्ये. सुख कुठे. आतमध्ये. आनंद कुठे. आतमध्ये. मनःशांती कुठे. आतमध्ये. पांडुरंग कुठे. आतमध्ये. सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कुठे तो हा माधव. आतमध्ये. विठ्ठल कुठे. आतमध्ये. सगळ्याचं सिक्रेट आतमध्ये. आणि आम्ही बाहेर शोधतो. आम्ही काय करतो. मार्गदर्शन नसल्यामुळे बाहेर शोधतो. मग आता सद्गुरू लाभले. पहिला जन्म लौकिक दृष्टीने मातेच्या कुशीतनं घेतला आणि दुसरा जन्म नामाच्या कुशीतून झाला. नामाच्या कुशीतून संत जन्माला येतात. लिहून ठेवले स्टेटमेंट. सिग्नेचर लाईन आहे सद्गुरूची. सिग्नेचर स्टेटमेंट. संत कधी जन्माला येतात किंवा कोणाला संत म्हणायचं. नामाच्या कुशीतून जे जन्माला येतात त्यांना संत म्हणायचं. मग सद्गुरूंनी अखंड हरिनाम घेतला. हो की नाही. रामचंद्र कृष्ण कामतांचा ग्रंथ हातात आला. नामजपाचे महत्त्व. नसेल वाचला तर जरूर वाचा. आकाराने अत्यंत छोटा पण त्यात महान रहस्य भरलेलं आहे. जरूर वाचा. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाचा ग्रंथ आहे. नामजपाचे रहस्य. ते वाचलं आणि नाम सुरू झालं. आम्ही इतकी वर्ष आहोत. आमचं चालू आहे का. आम्हाला आत्मज्ञानी सद्गुरू लागून आज किती वर्ष झाली. आमचं चालू आहे का नाम. त्यांनी फक्त एक पुस्तक वाचलं आणि अखंड नाम घेतला. गोविंद गोविंद मना लागली हा छंद. छंदच घेतला आणि ते संत पदावर आरूढ झाले. तिथेच संपला का अभ्यास. तिथे अभ्यास संपला नाही. तिथून सुरू झाला. संत पदावरनं ते परमहंस पदावर आरूढ झाले आणि परमहंस पदावरून सद्गुरू पदावर आरूढ झाले. म्हणून तुमचं माझं बरं चाललंय. सद्गुरू म्हणजे काय. संत आणि
भगवंत यांचा काला काय डिव्हाइन अजब रसायन आहे, आपण कल्पना पण करू शकत नाही. काय डिव्हिनिटी आहे. संत आणि भगवंत यांचं दिव्य रसायन, यांचं दिव्य मिश्रण, अल्टिमेट डिव्हिनिटी, असं जे तत्व त्याला सद्गुरू म्हणतात. बघा, हे ज्ञान आहे ना मंडळी, सद्गुरूंनी प्रगट केलेलं आहे. जीवनविद्या लिहिली नाही त्यांनी, संत लिहित नाहीत, ते गुह्य प्रगट करतात. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. गुह्य प्रगट केलं. हे मी पदरचं नाही सांगत, ग्रंथ वाचा, ग्रंथात लिहून ठेवलंय सद्गुरूंनी की ही जीवनविद्या आहे. ज्ञान प्रगट झालं, ठरवून काही करता येत नाही, लिहून नाही ठेवलं त्यांनी. चिंतन केलं, विचार केला आणि मग लिहायला बसले आणि ग्रंथ निर्माण झाले, असं नाही. प्रगट झालेलं आहे ज्ञान, दिव्य ज्ञान. कळलं की नाही? मग सद्गुरू म्हणाले, अरे बाबा, तुझा आतला संसार सुखाचा होण्यासाठी, इंद्रियांचा संसार सुखाचा होण्यासाठी संतांनी 2 मार्ग सांगितले. एक आहे हरिनाम, आणि ते कसं घेशील? सतत घे. नित्य, सत्य, अमित. सुरुवात तर कर, सुरुवात तर कर. किती मिनिटापासनं? कमीत कमी 3 मिनिटं. अनुग्रहात 20 मिनिटं सांगितलं आहे. ते सुद्धा माऊलींना नंतर लक्षात आलं की एका बैठकीत 20 मिनिटं घेत नाहीत. मग कन्सेशन दिलं, सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं. आम्ही तिकडेच अडकलो. ज्याला पुढे जायचं आहे ना, आतला संसार सुखाचा करायचा आहे, खरी गुरुदक्षिणा द्यायची आहे, त्यांनी एका बैठकीत कमीत कमी 20 मिनिटं केलं पाहिजे. जो तीव्र मध्यम गतीचा साधक आहे त्यांनी एका बैठकीत कमीत कमी 40 मिनिटाची बैठक केली पाहिजे. आणि जो तीव्र गतीचा साधक आहे त्यांनी 72 मिनिटाचं एक मंडल केलं पाहिजे. अखंड नाम चाललं पाहिजे. सुरुवात 3 मिनिटापासून करा. गुरुदेव रानडेंनी त्यांच्या चरित्रात लिहिलंय की मी नामाच्या अभ्यासाला सुरुवात 3 मिनिटापासून केली आणि एक मिनिट वाढवत नेता नेता साक्षात्कार झाला. 3 मिनिटं नाही का करू शकत आतला संसार सुखाचा करण्यासाठी? आणि आतलं बदललं तरच बाहेरचं बदलतं. आतलं बदललं पाहिजे तर सगळं बदलणार आहे, लक्षात घ्या. मग 3 मिनिटापासून सुरुवात करा. याच्यावर सायंटिफिक पुरावे आहेत. 3 मिनिटं जर आपण नामाचा जप केला तर आपलं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं शरीराच्या भोवती, त्याच्यामधल्या लहरी बदलतात. 6 मिनिटं केलं तर आमचं ब्लड प्रेशर आणि ज्या पेशी असतात, व्हायटल आम्ही ज्याला म्हणतो व्हायटल्स, त्याच्यामध्ये पण चेंजेस होतात. असं सायंटिफिक अभ्यास केलेला आहे लोकांनी. 3 मिनिटं केलं तर काय बदलतं शरीरात, 6 मिनिटं, 11 मिनिटं, 33 मिनिटं. कळलं की नाही? आणि फायनली 3 तास. असा सगळा अभ्यास दिलेला आहे, सायंटिफिक रिसर्च आहे ह्याच्यावर की 3 तास, 2.5 ते 3 तास जर सतत आपण हे केलं, 1000 दिवस, टाईम लिमिट पण दिलेला आहे, 1000 दिवस आम्ही जर असा हरिपाठाचा, विश्वप्रार्थनेचा, हरिनामाचा अभ्यास केला 1000 दिवस, तर 100% आपलं सगळं जीवन बदलतं. 100%. हे रिसर्च करून आज सायंटिस्ट सांगतायत. संतांनी आधीच सांगितलं आहे, सद्गुरूंनी ते करून दाखवलं आहे, माईंनी ते जगून दाखवलं आहे. माई कोण आहेत? फक्त सद्गुरू श्री वामनराव पाईंच्या धर्मपत्नी नाहीत, त्या आत्मसाक्षात्कारी संत आहेत. कळलेलं नाही आहे लोकांना, कारण माईंनी कधी प्रवचन नाही केलं, माई कधी स्टेजवर काही बोलल्या नाहीत, पण त्यांनी जगून दाखवलं. तुम्ही सांगा, कोणती सासू सुनेवर इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल की तिला जरासुद्धा तोशीस पडू नये, प्रेग्नन्सीमध्ये तिचा पाय घसरून पडू नये म्हणून रस्त्यावरची केळीची सालं उचलेल? कुठल्या सासूला जमेल आजच्या घडीला? आई पण करत नाही मुलीसाठी एवढं. असं निरपेक्ष प्रेम केव्हा जमतं? अहंकार गेल्याशिवाय जमत नाही. आणि अहंकार गेला की देव झाला. इट इज सो सिम्पल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. शिकलं पाहिजे.
माई शक्ती स्वरूप सद्गुरू शिवस्वरूप आणि ही शिव आणि शक्तीची जोडी हे अद्वैत या जगात नांदलं, तुम्हाला आम्हाला लाभलं. त्यांनी चरणाजवळ ठेवून घेतलं, ज्ञान दिलं, प्रेम दिलं, बुद्धी दिली, म्हणून तुमचं माझं बरं चाललंय. त्यांनी ठेवून घेतलं, आपण म्हणू नये आम्ही अनुग्रह घेतला. आपली पात्रता तरी आहे काय? त्यांनी अनुग्रह दिला कृपावंत होऊन, त्यांनी आम्हाला नामाची गोडी लावली, नाहीतर आम्ही कुठनं नाम घेणार होतो? विचार करा. कळलं की नाही? आमचं तुमचं माझं आपलं मन कसं आहे? बाहेर धावतो. या बाहेर धावणाऱ्या मनाला आत वळवलं. कोणी वळवलं? कुठली शक्ती? सद्गुरूंची शक्ती होती. ती शिवाची ईश्वराची शक्ती आहे, लक्षात घ्या. नाहीतर आमचं मन धावतच आहे बाहेर, धावतंय धावतंय धावतंय. त्याला आत वळवलं. शक्ती लागते बरं का मन आत वळवायला. संकल्पशक्ती दृढ असेल तरच नामाचा अभ्यास होईल, तरच विश्वप्रार्थनेचा अभ्यास होईल, तरच सद्गुरूचं सतत चिंतन होईल, तरच भगवंताचं हुकमी अनुसंधान साधेल. दृढ शक्ती पाहिजे संकल्पाची. कोण देणार? माझा सद्गुरू देतो. सद्गुरूंनीच आम्हाला हे मार्गदर्शन केलं. सद्गुरूंनीच आमचं मन आवरलं. सद्गुरूंनी आमच्या मनाचं मुख देवाच्या दिशेने वळवलं, आम्हाला अंतर्मुख केलं, नाहीतर आम्ही बहिर्मुखच. हे सगळं सद्गुरूच्या सत्तेने चाललेलं आहे. कोणी असं म्हणू नये मी प्रार्थना केल्या. मी कोण? हा मोठाच प्रश्न आहे, नाही का? आपण जो मी समजतो तो मुळात अस्तित्वातच नाही. समाज निर्मित मी ही टर्म, ही टर्मिनॉलॉजी फक्त आणि फक्त पहिल्यांदा सद्गुरू श्री वामनराव पैंनीच निर्माण केली. कोणी सांगितलं नाही आजपर्यंत की समाज निर्मित मी असतो म्हणून. आणि ते सुद्धा आणखीन सोपं करून सांगितलं. अरे समाज निर्मित मी म्हणजे काय? वैशाली विरकर डॉक्टर, प्रवचनकार, अमुक करते तमुक करते, इकडे राहते तिकडे, तो समाजाने निर्माण केलेला आहे फुगा. तो समाज निर्मित मी. त्याचा परमार्थात काहीच उपयोग नाही. व्यवहारात आहे सगळेच विठ्ठल. मग आता बँक अकाउंटवर सगळे विठ्ठलच. कसं कळावं आम्हाला? सगळ्यांची बायको रुक्मिणी, सगळ्यांचे नवरे विठ्ठल, कसं कळावं आम्हाला? मग जीवन जगताना, व्यवहारात, समाजात राहताना समाज निर्मित मी पाहिजे. ही खासियत आहे सद्गुरूंची. आजपर्यंत कुणी सांगितलं नाही की समाज निर्मित मी उपयुक्त आहे. काय खासियत आहे समजून घ्या. काय लेवलचे सद्गुरू लाभलेत आपल्याला. मग कृतज्ञता येईल मनात. तोपर्यंत नाही येणार. 10,000ची साडी आणली, कशी वापरतो? अगदी जपून. साडी म्हणा, 10,000ची वस्तू म्हणा, तिचं मोल किती आम्हाला? अगदी जपून. मग हळूहळू ती साडी जुनी झाली की मग तिचं मोल किती? काय नाही. ती नवीन असते ना, ते मूल्य. 10,000ची साडी आणि 100 रुपयाची साडी, ह्याचं मूल्य, त्या 10,000चं मूल्य आम्हाला जेव्हा जास्त वाटतं तेव्हा आम्ही त्याची काळजी घेतो. तसं सद्गुरूचं मूल्य आमच्या आयुष्यात आम्हाला सर्वोच्च वाटलं पाहिजे. त्याच्याशिवाय मूल्यवान काहीच नाही माझ्याकडे. तर आम्ही कदर करू, तर आम्ही धरून राहू, तर आम्ही चिकटून राहू. मग आम्ही सद्गुरूला विसरणार नाही. कारण कृतज्ञता हे पुण्य. विसरू नका सद्गुरूला. सद्गुरूला विसरलं की परमार्थ संपला. पांडुरंग हातावर तुरी देऊन पसरून दूर पळून गेला. मंडळी, या मोठ्या भाग्याने आम्हाला सद्गुरू लाभलेत. अनंत जन्माचं काहीतरी आमचं सत्कर्म फळलं. अनंत जन्मांची पुण्य एकत्र झाली. कळलं की नाही? भगवंताची कृपा पण तिथे आली. सत्कर्मातनं निर्माण झालेलं पुण्य, आमच्यावर केलेली भगवंताने कृपा, त्यातनं आम्हाला सद्गुरू लाभले. अनंत जन्म गेले हो. आम्ही शोधत होतो सद्गुरूला. थोडं थोडं येईल तसं करत होतो. इकडे तिकडे काहीतरी साधना, नाम, अभ्यास काहीतरी करत होतो आम्ही. आणि मग ते सगळ्या जन्मांचं पुण्याचं गाठोडं एकत्र झालं. ते पुण्य एकत्र आलं आणि ह्या जन्मामध्ये, ह्या करंट लाईफमध्ये आत्ता आम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै लाभले. अनंत जन्म गेलेत आमचे. त्याचं मोल समजून घ्या. घट्ट धरा सद्गुरूला. सद्गुरूशिवाय कोण नाही तुम्हाला मला. लक्षात ठेवा. त्याचं मोल कळलं पाहिजे.
साधकाच्या जीवनावरती सद्गुरू अनिर्बंध सत्ता असते सद्गुरूची. आपण म्हणू नये माझी साधना आज छान झाली, तू कोण करणारा? ती सद्गुरूची सत्ता आहे. सगळीकडे सद्गुरूची सत्ता आहे. बघा, आमचा संसार सुखाचा चाललाय ना, कुणाच्या सत्तेने? सद्गुरूंच्या सत्तेने चाललाय. चुकून सुद्धा असा संशय घेऊ नका की सद्गुरू देहाने नाहीत म्हणजे नाही. चूक, कळलंच नाही तुम्हाला सद्गुरू, कळलेच नाही. जर असं आपण म्हणत असू तर सद्गुरू कालही होते, सद्गुरू आज आहेत, सद्गुरू उद्या आणि आत्ता इथे हजर आहेत. हजर आहे माझा सद्गुरू इथे. हाक तर मारून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हाक मारा. अहो ते धावत येतात. हाक मारली पाहिजे. आजही माझा सद्गुरू इथे हजर आहे. ते अजरावर तत्व आहे, ते चिरंतन तत्व आहे. आणि सिक्रेट असं आहे की ते जेव्हा देहात होते तेव्हा सुद्धा ते व्यापकच होते. आम्ही देह बघत बसलो, पण ते देहात असताना सुद्धा विश्वात व्यापक होते. असा विश्वात्मक सद्गुरू, आता विश्वात्मके देवे, तो माझा सद्गुरू आहे. पसायदान नुसतं म्हणू नका मंडळी. माझ्याकडे वेळ खूप कमी, सांगायला खूप काही आहे, कळलं की नाही? आता विश्वात्मके देवे, किती सुंदर. माझा सद्गुरू कोण आहे? विश्वात्मक देव आहे. म्हणतो ना पसायदान आर्ततेने म्हणा, आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे कधी? हा संपूर्ण हरिपाठ मी म्हटलेला आहे. हा हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची नामसूत्र आहे. भगवंताला मी साद घातलेली आहे, भगवंताला हाक मारलेली आहे, तुझा धावा केलाय पांडुरंगा, आणि आता तरी तू मला प्रसन्न हो. आता विश्वात भरलेल्या माझ्या सद्गुरू राया तू प्रसन्न हो. आता विश्वात्मके देवे. काय कर? मी जो वाचेनी हा केलेला यज्ञ आहे, वाक्यज्ञ, येणे वाग्यज्ञे तोषावे, तू प्रसन्न हो. आणि प्रसन्न होऊन तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. किती सुंदर आहे. आता विश्वात्मके देव. विश्वात्मक आहे सद्गुरू. सद्गुरू सगळीकडे आहे. सद्गुरू नाही अशी जागाच नाही. अहो तुमच्या माझ्यामध्ये कोण भरलंय? तुमचा माझा श्वास कुणामुळे चालू आहे? अहो सद्गुरूची सत्ता आहे. तोच श्वास चालवतो, तोच हृदयाचे ठोके पाडतो, तोच खाल्लेल्या अन्नाचं पचन करतो, तो कर्मेंद्रियातनं कर्म करतो, डोळ्यातनं पाहतो, कानातनं ऐकतो, वाचेतनं बोलतो, सगळं माझा सद्गुरू करतो. तुम्ही कसं म्हणू शकता सद्गुरू नाही म्हणून? सद्गुरू नाही तर मी पण नाही. मी म्हणायला काही शिल्लकच नाही. अशी सद्गुरूची सत्ता आहे. हे कळलं पाहिजे. निराकार निर्गुण ईश्वर सगुण साकार झाला. अहो तुमच्या माझ्यामध्ये तेच आहे. त्यांची सत्ता आहे म्हणून कार्यक्रम चालू आहे. मालाड शाखेला त्यांनी बुद्धी दिली आहे, तो बुद्धिदाता आहे. सद्गुरू देतो बुद्धी, सद्बुद्धी कर म्हणाले समाज प्रबोधन. लोकांच्या कानावर चार चांगल्या गोष्टी पडतील, त्यांचं चित्त, त्यांचं मन बदलेल, त्यांची बुद्धी चांगल्या दिशेने वळेल आणि संसार सुखाचा होईल. करत राहा म्हणाले. कार्य करताना कितीतरी चॅलेंजेस असतात, कितीतरी, पण मग अनुभव येतात की नाही? इथे सगळे जुने लोक बसतात, त्यांना विचारा कसे अनुभव येतात. चुटकीसरशा अडचणी सुटतात समोरच्या. कसं होतं? माझा सद्गुरू असतो ना तिथे. किती अनुभव आहेत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात. थोडं बघा. आणि म्हणून आता थोडं सूक्ष्म व्हायला पाहिजे. मग आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सद्गुरूचा हात बघायला शिका. मग कृतज्ञता वाढेल. तोपर्यंत कळणार नाही. नुसतं तोंडाने म्हणू नका मंडळी, सद्गुरू करतो. अनुभवलं पाहिजे. आणि नुसतं अनुभवायचं नाही, ते जाणलं पाहिजे. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या सद्गुरूचा हात आहे. चांगलं झालं सद्गुरूचीच कृपा आहे. माझ्या मनासारखं नाही झालं सद्गुरूचीच इच्छा आहे. कारण त्यात माझं हित नाही आहे. माझे सगळेच संकल्प सिद्धीला जातात का? 4 जातात, 2 जात नसतील. आणि माझी मात्र तीव्र इच्छा असते की ते 2 पण झालेच पाहिजे, है ना. मग आपण जोर लावतो, हरिपाठ म्हणतो, प्रार्थना म्हणतो, सगळं मन एकत्र गोळा करतो. मनाची शक्ती त्या संकल्पावरती फोकस करतो आणि ज्याच्यावर आपण फोकस करतो ते जीवनात घडतं. असा नियम आहे की नाही? पण तरीसुद्धा आमचे काही संकल्प घडत नाहीत, सिद्धीस जात नाहीत. का? सद्गुरू ते थांबवतो. सद्गुरू ते थांबवतो कारण ते तुमच्या माझ्या हिताचं नाही आहे. अहो संकल्प सोडा. आपण जेव्हा साधना करायला लागतो तेव्हा साधनेत
करता 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 जेव्हा साधकाची प्रगती होते तेव्हा सिद्धी प्राप्त होतात, अनेक सिद्धी प्राप्त होतात. 8 सिद्धींचं वर्णन आहे आपल्या शास्त्रामध्ये, अष्टसिद्धी. बोलेल ते खरं होतं. आपली जळगावची एक गुरु भगिनी आहे, 9:15 झाले, माझा विषय सुद्धा अजून अर्धा नाही झाला. जळगावची आपली एक गुरु भगिनी आहे, भारती चौधरी. भेटलेली मी तिला पर्सनली. मी जळगावला प्रवचनाला गेले होते जळगावला. तिला फार काही लिहिता वाचता येत नाही. हे जीवनविद्येचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. इथे अकॅडमिक शिक्षणाचा काही संबंधच नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे. PhD वाल्याला कळणार नाही, पण ज्याचा भाव आहे ना त्याला कळे. असा माझा सद्गुरू आहे. त्याच्याकडे भाव आहे ना, त्याच्या मागे तो धावतो, त्याच्या हृदयात राहतो, त्याचा संसार चालवतो, त्याला मागे पुढे उभा सांभाळता, असा सद्गुरू आहे. तर तिचं काय झालं भारतीताईचं आमच्या त्या, तिच्या करोनाच्या काळात बरं का, म्हणजे थोडी करोनाच्या आधीची गोष्ट, 2019, ते अशिक्षित, शेतीवाडी होती घरामध्ये, एकत्र कुटुंब होतं आणि नंतर वाटण्या झाल्यावर हिच्या वाट्याला जी शेती आली ही मी कधी कसलीच नव्हती. ती काही बघत नव्हती घरातलं, म्हणजे हा जो व्यवहाराचा भाग आहे तिचा नवरा ते बघायचा, पण तो दारूच्या व्यसनात अडकला. मुलं, एक मुलगा एक मुलगी, शिक्षण सोडून दिलं, दुसऱ्याच मार्गाला लागले आणि अशा परिस्थितीत घराच्या वाटण्या झाल्या. आता करू काय म्हणली जगायला. दुसऱ्याच्या शेतात काम करायला सुरुवात केली, कारण नवरा घर बघेना, दारू पितोय, मारहाण करतोय, मुलं बाळं वेगळ्याच मार्गाला चालली. मग ही त्या दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करायला लागली. जरा कुठे चाललंय म्हणावं तर करोना आला, सगळं जग बंद झालं, खायचे लाले पडले, फाके पडले, तिला कळलं ना, म्हणजे उपास, घरामध्ये अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीमध्ये बघा, ही जेव्हा घराची वाटणी झाली त्यांच्या, तेव्हा सगळ्याच गोष्टींची वाटणी झाली. आणि तिच्या धीरांना, म्हणजे फार पूर्वी, मला वाटतं मालाड शाखेनेच घेतलं आहे ना जळगाव दत्तक. हां, आपले मालाड शाखेचेच लोक नामधारक कधीतरी पूर्वी तिकडे तिच्या गावी गेले होते ग्रंथदिंडीला. त्यावेळेस तिच्या धीरांनी ग्रंथांचा सेट घेतला होता आपला सद्गुरूंचा. त्यातनं तिला वाटणीमध्ये, सगळ्याचीच वाटणी ना, त्यात तिला ग्रंथ मिळाला. त्या वाटणीच्या याच्यात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तिने तो उचलला, जेमतेम वाचता येतं तिला बरं का. अक्षराला अक्षर लावून वाचलं आणि तिला कळलं मला याची नितांत गरज आहे, म्हणाली हेच पाहिजे होतं मला. आणि ती काम करतीये तिथे, गावात जमेल तसं. करोना आला, अन्नाची ददात, खायला काही नाही. तिचे धीर म्हणाले मी एका ठिकाणी तुझी व्यवस्था करतो आणि तुला थोडं अन्नधान्य पाठवतो. नको म्हणली, दुसऱ्याच्या मुखातलं अन्न काढून देऊ नका, माझ्या सद्गुरूला आवडणार नाही. असा शिष्य पाहिजे. पोटात आग पडली आहे, पण म्हणली दुसऱ्याच्या मुखातला मला एक दाणा सुद्धा नको, माझ्या सद्गुरूला आवडणार नाही म्हणाली. आणि असं करता करता करोना संपला एकदाचा, कळलं की नाही. आणि त्या ग्रंथावरती मागे पत्ता लिहिला होता आपले जळगावचे तेव्हाचे अध्यक्ष विवेक दादा, रत्नाताई जावळेचे हजबंड विवेक जावळे. पत्ता आणि फोन नंबर दिला होता. हिच्याकडे फोनच नाही, पण ग्रंथ आणखीन पाहिजेत, हे काय आहे मला आणखीन पाहिजे. शेजाऱ्याचा फोन घेतला, त्याच्यावरनं नंबर केला आणि सांगितलं मी अमुक अमुक चोपडा गावातनं बोलते आणि मला ही वामनराव पैंची पुस्तकं पाहिजेत. ते म्हणाले मी जळगावला राहतो, हा माझा पत्ता, ये. पैसे कुठे आहेत? खायचंच नाही प्रॉब्लेम, STने जायला पैसे कुठे जळगावला? दुसऱ्याकडनं पैसे घेतले, तिकीट काढलं, त्यांच्या घरात जाऊन सकाळी 11 वाजता उभी म्हणली दादा मी ते फोन केलं होतं, मला पुस्तकं पाहिजे. मग त्यांनी सगळे ग्रंथ तिला दाखवले. ती म्हणली माझ्याकडे पैसे नाही हो. नको भरू म्हणाले, मी भरतो, घेऊन जा. आमच्या विवेक दादाचं मन मोठं बरं का. आणि त्यांनी तिला समजावून सांगितलं की हे ग्रंथ म्हणजे काय, सद्गुरू काय आहेत, आणि तू ती प्रार्थना म्हणायला सुरुवात कर. आणि तेव्हा आपलं अमृत बोल वगैरे यूट्यूबवर सुरू झालं होतं. तिला सांगितलं ते यूट्यूब असतं. ती म्हणली माझ्याकडे फोनच नाही हो दादा. मग तिने काय केलं, शिकण्यासारखं असतं बघा. आमच्या भारतीताईंनी विश्वप्रार्थना पकडली, सतत प्रार्थना म्हणायला लागली. तिला तो फोन, अँड्रॉइड फोन हवाच होता, स्मार्टफोन. तिने काय करावं सांगा. त्यावेळेला नीता अंबानीने, म्हणजे जिओनी नवीन ते लॉन्च केलं होतं आणि 1 वर्षासाठी तुम्हाला ते इंटरनेट फ्री मिळणार होतं, अशी ती एक स्कीम आली होती तेव्हा. ही कुठे राहते भारतीताई? जळगावपासून आणखीन 60 किलोमीटर लांब, चोपडा. तिने प्रार्थना काय म्हणावी मंडळी, किती शिकण्यासारखं आहे. सगळी प्रार्थना म्हणायची आणि शेवटी म्हणायची म्हणजे आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, देवा नीता अंबानीचं भलं कर.
कुणीतरी केली का आजपर्यंत नीता अंबानीसाठी प्रार्थना? ती दिवस रात्र म्हणायला लागली, देवा नीता अंबानीचं भलं कर. प्रार्थना म्हणायची, देवा नीता अंबानीचं भलं कर, देवा नीता अंबानीचं भलं कर. सूक्ष्मात बदल झाले. ती हे म्हणत राहिली, हे म्हणत राहिली, हे म्हणत राहिली. सूक्ष्मात व्हायब्रेशन्स गेली, अव्यक्तात बदल झाले. आणि मंडळी, जिओचं पहिलं कॉल सेंटर तिच्या गावात निघालं. तिथे बाहेर बोर्ड लागला, कामासाठी महिला पाहिजे. ही पहिला नंबर म्हटली, माझं इथं नाव द्या म्हणाली. फोन मिळाला, इंटरनेट मिळालं, यूट्यूबवर सद्गुरूंची प्रवचनं ऐकायला लागली. रोजंदारीवर काम करत होती. म्हटली 15,000 पगार मला घरात यायला लागला रेग्युलर बेसिसवर. प्रार्थना म्हणता म्हणता नवऱ्याची दारू सुटली. आज तिची मुलगी बीटेक इंजिनियर आहे, मुलांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ती करतीच आहे प्रार्थना, चालू आहे प्रार्थना, थांबलेले नाही. मग तिने काय केलं, शेतीमध्ये लक्ष घातलं. सूक्ष्मात बदल कसे होतात आणि सिद्धींचं सांगते मी, म्हणून तिचं उदाहरण सांगते. मग ती प्रार्थना म्हणते. मग आता म्हणाली जरा बरं चाललंय सगळं, पण आता शेतीवाडी पण बघायला पाहिजे, कारण वाटणी झाली. पूर्वी दीर बघायचे, मग आता हिनी दीरांच्या मदतीने त्याच्यात लक्ष घालायला सुरुवात केली. आणि तिच्या दीरांनी हिच्या शेतामध्ये कांदा लावला. भारतीताईच्या वाटणीला जे शेत होतं तिथे कांदा पेरला, त्यांच्या शेतात ऊस लावला. एक सेकंद तिच्या मनात विचार आला, स्वतःच्या शेतात यांनी ऊस लावला आणि माझ्या शेतात मात्र कांदा लावला. मग परत जागी झाली, असं कसं काय माझ्या मनात आलं, माझ्या सद्गुरूची इच्छा असली पाहिजे म्हणाली. काय सावध बघा. आणि तो कांदासुद्धा जो लावलेला होता तो त्यातल्या त्यात मध्यम प्रतीचा कांदा होता, पण म्हणली माझ्या सद्गुरूची इच्छा आहे. झालं, कांद्याचं पीक आलं आणि मध्य प्रदेशात पाठवतात ते ट्रक भरून. इथे जसं आपलं APMC वगैरे तसं तिकडे मध्य प्रदेशात किती कांदा निघावा, 9 ट्रक. किती कांदा निघाला तिच्या शेतामध्ये, 9 ट्रक भरतील इतका कांदा निघाला. ट्रक बाजारात गेले, तिथल्या त्या मार्केट यार्डला. तिच्या कांद्याची बोली सर्वात जास्त झाली आणि लिलाव बंद झाले संध्याकाळचे 5 वाजले म्हणून. आणि तिला त्या कांद्यामधनं 9 लाख रुपयाचं उत्पन्न एक रकमी मिळालं. सगळ्यांचं भागवून सुद्धा कर्ज फेडून असती. म्हणाली माझ्याकडे भरपूर पैसा शिल्लक आहे. आता हे कसं घडलं बघा. ती काय म्हणत होती, मला म्हणाली ताई ते आम्ही कांदा लावला ना शेतामध्ये, मी रोज धरती मातेची कृतज्ञता व्यक्त करत होते. काय करत होती, शिकण्यासारखं आहे. मी रोज धरती मातेची कृतज्ञता व्यक्त करत होती, तू कशी ग माझी माय सगळ्यांना सांभाळते. बघा भाव, बघा प्रेमभाव. खूप शिकण्यासारखं आहे लोकांकडनं. एक एक असा रत्न आहे जीवन विद्या मिशनमध्ये, लक्षात घ्या. तू माझी कशी माय म्हणाली, किती सहस्त्रपटीने देतेस, भरभरून देतेस, सगळ्यांना देत असतेस. आम्ही मात्र तुझं काही न करता सुद्धा तू आम्हाला देतच राहतेस. तुझ्यामुळे माझी लेकरं बाळं जगतात आणि सगळं जग जगतं. काय तुझी कृतज्ञता म्हणाली. तिला ते इतकं ध्यान लागलं हे कृतज्ञता व्यक्त करता करता. झोपेतनं पहाटे 2ला जाग आली तेच करायचं, 3ला जाग आली तेच करायचं. ती म्हणाली मला हळूहळू असं करताना धरती माता दिसायला लागली समोर आणि त्या धरती मातेने तिला भरभरून पीक दिलं. बघा, शिकण्यासारखं आहे धरती मातेची कृतज्ञता. मग का नाही जीवन बदलणार सांगा. इतकं मनापासून, इतकं रंगून जाऊन, एकरूप होऊन, तद्रूप होऊन, चिंतने चिंतन तद्रूपता. आम्ही करतो का अशी एकरूप होऊन कृतज्ञता सद्गुरूची व्यक्त. विसरू नका सद्गुरूला, कळलं की नाही. त्यांच्यामुळे चाललेलं आहे. सारखी हाक मारा. अहो त्याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधान काय आहे. अनुसंधान म्हणजे अनु अधिक संधान. ते संधीचा कोड विग्रह करतो की नाही आपण व्याकरणामध्ये. 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. अनु अधिक संधान. सम आणि धान, संधानची पण फोड आहे. सम आणि धान. अनु म्हणजे मागे मागे, अनु म्हणजे मागे मागे, आणि सम आणि धान लक्ष साठवण्याची जागा, लोणचं साठवण्याची जागा, मुरंब साठवण्याची जागा, असे त्याचे विविध अर्थ आहेत. लक्ष पुन्हा पुन्हा साठवण्याची जागा, प्रक्रिया म्हणजे अनुसंधान. आणि म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं अमृत मंथनमध्ये, अनुसंधान हा साधनेचा मुकुटमणी आहे. कुणाचं अनुसंधान? भगवंताचे अनुसंधान. भगवंत कोण आहे? संत आणि भगवंत यांचा काला म्हणजे सद्गुरूचं अनुसंधान. अहो ते म्हणाले मी स्वतःच कसा सांगू माझ्या मुखाने, मी परमेश्वर आहे, मी साक्षात भगवंत आहे, मी जगाचा मायबाप आहे.
माझी सगळ्या ब्रह्मांडावर सत्ता आहे, तुमचा पिंड मीच पोचतो, तुमचा पिंड मीच चालवतोय, मी कसं सांगू म्हणाले माझ्या मुखाने. म्हणून भगवंत भगवंत म्हणायचे. म्हणून म्हणाले जीवनविद्या असं सांगते. ते जेव्हा जेव्हा म्हणतात जीवनविद्या असं सांगते तेव्हा लक्षात घ्या सद्गुरू असं म्हणतात. मग सद्गुरूंनी काय दिलं? भगवंताचे अनुसंधान. आपला भगवंत कोण? सद्गुरू. सद्गुरूचं अनुसंधान पुन्हा पुन्हा आठवणे म्हणजे अनुसंधान. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करा जप. सद्गुरू एक आहे, सद्गुरू, सद्गुरू दोन्ही सद्गुरू. म्हणजे काय करायचं? डोळे उघडले सकाळी, बेडमध्ये बसा, सद्गुरू गुड मॉर्निंग, तुमच्यामुळे उठलो, थँक्यू. ऑर्डर आली ना आतमधनं उठा म्हणून, कळलं की नाही? ती ऑर्डर नाही आली तर संपला विषय. मग माऊलीने ऑर्डर दिली, उठा सद्गुरू, थँक्यू, गुड मॉर्निंग सद्गुरू, चला सद्गुरू ब्रश करूया, चला सद्गुरू चहा पिऊया की कॉफी करूयात. बोला मनात, बरं का, अंडरलाईन करा. हे सगळं कुठे करायचं आहे? मनामध्ये करायचं आहे. जनात परमार्थ करायचाच नसतो, मनात करायचा असतो. मनात केलं की तो जनात प्रगट होतो. मनात केलं ना तो जनात प्रगट होतो. आतमध्ये दिवा लागला की बाहेर प्रकाश पडतोच पडतो. लक्षात ठेवा, हे सिक्रेट आहे. बाहेर नाही करायचं, आतमध्ये करायचं. चला माऊली स्वयंपाक करूया, माऊली आज भेंडीची भाजी करूया, चालेल का तुम्हाला? विचारा. माऊली ऑफिसला जायचे, चला 9 वाजले लवकर चला. माऊली आज हे काम करायचं ऑफिसमध्ये, पटकन ही फाईल फार महत्त्वाची आहे. बोला, धरा त्यांना स्मरणात, धरा त्यांना चित्तात. ते येतात तुमच्याबरोबर, माझ्याबरोबर, प्रत्येक ठिकाणी येतात. घेऊन जाता आलं पाहिजे, घेऊन जाता आलं पाहिजे. सद्गुरूला घेऊन जा सगळीकडे. मग कशाचीच काळजी नाही. सगळं छान होणार, सगळं सुखरूप होणार. म्हणजे तुम्ही आणि मी सुखरूप होणार, तुम्ही आणि मी सुखात डुंबणार. खरं अक्षरशः सुखरूप होणार. घेऊन जा. परीक्षा असो, इंटरव्ह्यू असो, रोजचं काम असो, काहीही करताना सद्गुरूला धरा. अहो यालाच अभ्यास म्हणतात. हीच साधन आहे, हाच अनुसंधानाचा मार्ग आहे. आणि एकदा का हे साधलं की भगवंत जातो कुठे? अहो साधनेला रोज बसतो ना. बसत नसाल तर बसा. ज्ञानेश्वर माऊलींनी प्रश्न विचारलाय, सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. का करत नाही सारीचा जप? आजपासून करा, आतापासून करा, 3 मिनटं तरी करा, नाही का? बेटर लेट दॅन नेवर. असं रोज रोज एका विशिष्ट वेळेला आपल्या सोयीनुसार. ब्रह्ममुहूर्त वगैरे मी काय सांगत नाही आहे. आपली आपली जी काय वेळ असेल त्या रोज वेळेला, एका ठराविक वेळेला जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा तिथे सद्गुरू हजर असतात. नव्हे ते आपल्या आधी येऊन तिथे बसलेले असतात आणि वाट बघत असतात, हा अजून कसा आला नाही अभ्यास करायला. लक्षात घ्या, मी हे नुसतं तत्त्वज्ञान नाही सांगत आहे, हे अनुभव आहेत. ते हजर असतात, त्यांची व्हायब्रेशन्स, त्यांची शक्ती तिथे हजर असते. म्हणून तुमचं माझी साधना जरा बरी चालते. नाहीतर सोपं आहे का मनाला एका जागेवर बसवणं? सोपं नाही, पण त्यांची सत्ता आहे. साधकाच्या जीवनावर सद्गुरूंची अनिर्बंध सत्ता असते. आज जीवनविद्या मिशनचं कार्य चालू आहे ना, सद्गुरूच्या सत्तेने चालू आहे. वाढतंय, सद्गुरूच्या सत्तेने वाढतंय. लोक सुखी होत आहेत, सद्गुरूच्या सत्तेने होत आहेत. संकल्प सिद्ध होत आहेत, सद्गुरूच्या सत्तेने होत आहेत. आणि ते सत्ता अमर आहे. चुकून सुद्धा मनात असा किंतु परंतु आणू नका की देहानी दिसत नाहीत म्हणजे नाहीत. तेच तर तुकाराम महाराज सांगून सांगून थकले ना. कळलं की नाही? ते काय म्हणाले? सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय. अरे म्हणाले, आता किती वेळा तुला सांगू, तुला कृतज्ञता व्यक्त करायची ना, सद्गुरूची कर. कारण त्यांच्याशिवाय तुमचा माझा सोयरा कोण नाही. तुम्हाला मला संकटातनं बाहेर काढणारा कोण नाही. त्याच्याही पलीकडे संकट जवळच येऊ देणार नाही जर सद्गुरू आपल्याजवळ असेल तर. वाचा संकल्पसिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना, प्रश्न क्रमांक 15 लिहून ठेवलेलं आहे. रक्षण कर म्हणजे काय? म्हणाले, विश्व प्रार्थनेचं सुदर्शन चक्र एकदा का जीवनात फिरायला लागलं तर संकट जवळच येत नाहीत. कोण सांगतंय? आत्मज्ञानी सद्गुरू, साक्षात्कारी संत, सिद्धयोगी, नामयोगी सांगतायत की त्या विश्व प्रार्थनेमध्ये मी ठाई ठाई उभा आहे, माझी शक्ती आहे, म्हणून संकट जवळ येणार नाहीत. आणि असलेली दूर करण्याची माझ्याकडे लागलं. तू प्रार्थना म्हण तर म्हणाले. त्या प्रार्थनेतली शक्ती कोणाची आहे? माझ्या सद्गुरूची आहे.
ती शक्ती माईंची आहे. माईंचं नाव त्यांनी शारदा ठेवलं. पूर्वीचं नाव काय, नलिनी, विवाहाच्या आधी. मग शारदा, त्याला फार मोठा अर्थ आहे. संपूर्ण जगात जिची सत्ता आहे ती शारदा, ती आदिशक्ती शारदा. अमृता अनुभव ज्ञानेश्वर माऊलींचा जर कधी वाचलात, अभ्यासाला घेतलात, जरूर अभ्यास करा. पण पहिला सद्गुरूंचा ऐका, नाही तर काही कळत नाही. कळलं की नाही? त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, पियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचेने सरोवरी. हा शिवच शक्तिरूपाने प्रगट होतो आणि हे विश्व निर्माण झाले. शिवाची शक्ती, शिव आणि शक्ती एकरूप आहे आणि ती शक्ती म्हणजे शारदा. माईंकडे बघा, शांती स्वरूप, आनंद स्वरूप, समाधान, तृप्ती, प्रेम, केवळ प्रेम, केवळ प्रेम, केवळ प्रेम. संसारी माणसाची लक्षणं आहेत का? ही संसारी माणसाची लक्षणं नाही. निर्मळ अंतःकरण, शुद्ध अंतःकरण, निखळ प्रेम, निरपेक्ष प्रेम, ही संतांची लक्षणं आहेत. साधनेची शक्ती पचवणं सोपं नाही. सिद्धीच्या, मगाशी मी म्हटलं, सिद्धी मिळतात साधकाला. साधकाला ते कळत नाही बरं का की माझ्याकडे सिद्धी आली आहे. त्या भारतीताईकडचं पण उदाहरण म्हणून मी त्याच्यासाठी सांगत होते. मला नंतर एकदा फोन करून म्हणाली, आता म्हणली ताई असं व्हायला लागलं ना की जी मी बोलते ते होतं. म्हटलं सावध राहा आणि प्रार्थना फक्त म्हण, बाकी दुसरं अनिष्ट विचार काही करू नकोस. मी बोलते ते व्हायला लागलं आहे म्हणाली. वाचा सिद्धी. मग सद्गुरू काय करतात, ह्या सिद्धींच्या प्रकरणातनं पण साधकाला वाचवतात. केव्हा? हाक मारली तर. सद्गुरूंना माहीत असतं ह्या साधकाची तयारी नाही, ह्या सिद्धींमुळे त्याचं नुकसान होणार, म्हणून सद्गुरू स्वतःची आध्यात्मिक शक्ती, ईश्वरी शक्ती वापरून ती सिद्धी रोखून ठेवतात. अजून काय करावं त्यांनी तुमच्या माझ्यासाठी? काय करावं अजून? स्वतःच्या सामर्थ्याने त्या सिद्धीला दूर करतात. कारण हा जर सिद्धीच्या आहारी गेला, याला पेलवणारच नाही मुळात म्हणाले. कळलं की नाही? आणि त्यात ह्या सिद्धीच्या आहारी गेला तर परमार्थ संपला. साधू कहना कठीण है, ऊंचा पेड खजूर, कबीरजी म्हणतात. हे जे प्रकरणानं म्हणाले, साधना 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 साधक होणं हे कठीण आहे म्हणाले प्रकरण. साधू कहना कठीण है, ऊंचा पेड खजूर, त्या खजुराचं झाड जसं उंच उंच आहे तसा आहे म्हणाले हा मार्ग. सरळ सोट, उभाच्या उभा, निसरडा, अत्यंत निसरडा आहे. साधू कहना कठीण है, ऊंचा पेड खजूर, चढे तो पावे रस. खजुराची फळं कुठे? शेंड्याला लागतात, रसाळ गोड. चढलाच पूर्ण यशस्वीरित्या तर फळ मिळणार आहे. चढे तो पावे रस, गिरे तो चकनाचूर. साधना मातीमोल होते, जन्म मातीमोल होतो. लक्षात ठेवा, सोपं नाही ते. मग सद्गुरूच ही काळजी घेतात आणि ती सिद्धी जी साधकाला प्राप्त झालेली असते ती रोखून ठेवतात. काय सद्गुरूचे उपकार आहेत! काय काय करतो माझा सद्गुरू, विचार तरी करावा. मग त्याचं मोल कळायला लागतं आम्हाला. मग त्याच्याबद्दल आम्हाला प्रेम वाटतं. आमच्याकडे शरणागती निर्माण होते. मग तू माझा मायबाप, तू माझा सखा, तू माझा स्वामी, त्वमेव माता पिता त्वमेव, तूच सगळं काही, तुझ्याशिवाय कोणी नाही मला म्हणा. रोज घाला सद्गुरूला समोर बसून, तुझ्याशिवाय कोण नाही, तुझ्याशिवाय कोण नाही, तूच माझा देव, माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बघा मग कृतज्ञता येईल का नाही? मूल कळलं पाहिजे, मूल. आणि हे जे दिलंय ना, हे जे देत आहेत सद्गुरूंना, हे अनमोल आहे. आजच्या जमान्यात एक कोण सांगत नाही. ही कृतज्ञता एकदा वाढायला लागली ना, मग सद्गुरू म्हणतात कृतज्ञता हा गोंद आहे, तो गोविंदाला खेचतो. यावंच लागतं सद्गुरूला. भगवंताला तुमचा माझा हट्ट पुरवावाच लागतो. रोज म्हणा माझ्याबरोबरच राहायचं. अहो ते विश्वव्यापी आहेत. जो जो हे म्हणेल त्याच्या घरी ते जाणार. यांनी म्हटलं याच्या घरी, चिंदरकर साहेबांनी म्हटलं त्यांच्या घरी, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अनंत रूपे, अनंत विषय. हो, तो तुमच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, जो जो हाक मारेल त्याच्या घरी आहे. लिमिटलेस, इन्फिनाईट, निराकार, निर्गुण, काय त्याचं वर्णन आहे. आणि त्याची शक्ती अनंत, त्याचे गुण अनंत, सगळं अनंत आहे. हाक तर मारा अनंताला आणि त्याला सांगा मला तुझ्यासारखंच अनंत कर. काय कर? मला पण तुझ्यासारखंच कर. गुरुदक्षिणा द्यायची आहे ना,
अनुग्रहाच्या वेळेस गुरुदक्षिणा मागितली आहे. 50% तू सुखी हो. कधी सुखी होशील? आतला संसार बदलला तर, आतलं जग बदललं तर खऱ्या अर्थाने सुखी होशील. लौकिक अर्थाने चांगलंच चाललंय तुमचं माझं. संकल्प पूर्ण झाले, लग्न झाली, पोराबाळांची, मुलं मार्गाला लागली, आमची शरीर प्रकृती ठणठणीत आहे, घरात पैसा येतोय, घरात मनःशांती आहे, कुटुंबात गोडवा आहे. थांबायचं का तिथेच? 50% वरच थांबायचं? उरलेली 50% तू सुखी होऊन इतरांना सुखी कर. मग इतरांना सुखी करण्यासाठी शक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या जीवनात शक्तीशिवाय काहीच नाही. बोलण्याची शक्ती, वाचा शक्ती, अन्न खाल्लं पचवायची शक्ती, पचन शक्ती, श्रवण शक्ती, इच्छाशक्ती, सगळ्या शक्तीचाच खेळ आहे. ज्या दिवशी शक्ती नाही असं आपण पडून राहतो, आज दमल्यासारखं वाटतंय, म्हणजे पुरावा की शक्ती, शक्तीचा खेळ आहे. सद्गुरूची गुरुदक्षिणा द्यायची आहे खऱ्या अर्थाने. शक्ती नको का? ती शक्ती कोण देणार? सद्गुरू देणार. सद्गुरू आणि माई एकरूप आहेत. युक्ती करून बघा. एकदा सद्गुरूंना हाक मारायची, एकदा माईंना हाक मारायची. करून बघा. मी हे उगाच नाही सांगत. दिव्य साधनेची बैठक झाली होती बोरिवली ऑफिसला. 5 मिनिटात थांबते मी. दिव्य साधनेची बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि सुंदर झाला तो दिव्य साधनेचा, काय म्हणूया, अभ्यास वर्ग म्हणा किंवा जे काही सेशन सुंदर झालं. म्हणजे सद्गुरू इतके प्रसन्न होते, कारण माऊलींनी असा प्रश्न विचारला की अशी उत्तरं समोर दिली आणि एकदम प्रसन्न झाले. म्हणाले माझं ऐकून ऐकून तयार झाला. टीचर एकदम, मास्टर एकदम प्रसन्न झाले. आणि सुंदर झाला तो दिव्य साधनेचं ते सेशन. आणि मानसपूजेवर चर्चा झाली सुरू. मग एका आपल्या गुरुबंधूंनी माऊलींना तिथे विचारलं की माऊली, मानसपूजेमध्ये सद्गुरूंना आपण नजरेसमोर, मनासमोर आणायचं आणि पूजा करायची, पण माझ्या नजरेसमोर तुम्ही येतच नाही, माई येतात, मी काय करू? माईची पूजा कर म्हणाले. स्पष्ट सांगितलंय, माईंची पूजा कर. म्हणजे माईंचा अधिकार काय? कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. जेव्हा आत्मसाक्षात्कारी संत, नामयोगी, सिद्धयोगी, सद्गुरू सांगतात माझ्या पत्नीची, माईंची पूजा कर, तेच फळ आहे तुला जे माझ्या पूजेने मिळेल. माईंचा अधिकार केवढा आहे? कळलं पाहिजे आम्हाला. प्रत्येक वेळी प्रवचनात सांगितलंय. तुम्ही जर मला प्रश्न विचाराल, तुकाराम महाराज श्रेष्ठ की आवली श्रेष्ठ? उत्तर काय? आवली श्रेष्ठ. ती माझी आवली म्हणजे शारदामाई, ती श्रेष्ठ. तिच्यामुळे तुकाराम झाले, तिच्यामुळे जीवनविद्या निर्माण झाली. म्हणून आत्मसाक्षात्कारी संत, नामयोगी, सिद्धयोगी सद्गुरूंनी शिल्पकार हा ग्रंथ माझ्या प्रेमळ पत्नीस सप्रेम समर्पण पत्रिका लिहिली. कोणत्या साक्षात्कारी संतांनी, संत सोडा कुठल्या लेखकांनी आजपर्यंत पत्नीला समर्पण पत्रिका लिहिली मला सांगा. मग आत्मसाक्षात्कारी संत जेव्हा पत्नीला समर्पण पत्रिका लिहितात, पत्नीचा काय अधिकार असेल? त्या नुसत्या वामनराव पैंच्या धर्मपत्नी नाहीत, त्या साक्षात्कारी संत, सद्गुरूंच्या सत्शिष्या, सर्वोच्च शिष्या आणि साक्षात्कारी शिष्या, सत्शिष्या. ओळखलं पाहिजे माईंचं बोल. त्या शांती स्वरूप झाल्या, त्यांनी साधनेची शक्ती पचवली, जिरवली, शांती स्वरूप होऊन राहिल्या आणि ती शक्ती सद्गुरूंना सतत पुरवत राहिल्या. माईंमुळे जीवनविद्या मिळाली, माईंमुळे सद्गुरू मिळाले. लक्षात ठेवा. कृतज्ञता व्यक्त करायची ना, माईंची करा, सद्गुरूची करा. ज्या ज्या लोकांनी, आज आपण मालाडमध्ये बसलोय, ज्या ज्या लोकांनी या शाखेचं बीज लावलेलं आहे कधी ना कधी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. जुने आपले सत्साधक काळ्या चौकीत जेव्हा माऊलींची प्रवचनं व्हायची, साक्षात हनुमंत भगवान म्हणजे हनुमंतराया सद्गुरूंची प्रवचनं ऐकायला यायचे बरं का. फोटोतल्या वेशात नव्हते येत. फोटोत आपण बघतो ना हनुमंत, बजरंगबली, तसे नव्हते येत. पण एक व्यक्ती यायची, सगळी बारदानं घालायची त्या हनुमान मंदिरात, सद्गुरूंच्या आसनाजवळ बसायचे, प्रवचन ऐकायचे आणि ती व्यक्ती निघून जायची. कोणाला कळलेलं नाही आजपर्यंत कोण. तो हनुमंतराया होता, तो यायचा. ह्या कल्पना नाहीत, ह्या अंधश्रद्धा नाहीत, हे अतिंद्रिय अनुभव असतात. जेव्हा सद्गुरू म्हणतात, ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःच्या हाताने माऊलीच्या डोक्यावरची पगडी माझ्या मस्तकावर ठेवली, ही कल्पना नाही, हे इमॅजिनेशन नाही, हे अतिंद्रिय अनुभव आहेत. तुम्ही म्हणाल काय सांगता उगाच? अहो, सद्गुरूंनीच सांगितलंय. जीवनविद्या कशी निर्माण झाली?
सगळ्यांना पाठ. ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, हो की नाही, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात आलेले अनुभव. थोडं थांबा आणि विचार करा, कुठले अनुभव माऊली ज्यातनं जीवनविद्या निर्माण झाली? वेगळे असले पाहिजे. आम्हाला येतात की अनुभव, आमच्याकडनं झाली का जीवनविद्या निर्माण? नाही झाली ना. म्हणजे काहीतरी खास अनुभव असले पाहिजेत सद्गुरूंना, ज्यातनं जीवनविद्या प्रगटली. ते अतिंद्रिय अनुभवांच्या जगाबद्दल सांगतायत सद्गुरू. पुढे लिहून ठेवलं आहे. ह्या सगळ्याला मी जोड दिली कशाची? मानसशास्त्र आणि परामानसशास्त्र, पॅरासायकोलॉजी. दॅट इज व्हॉट सद्गुरू इज टॉकिंग अबाउट. जेव्हा हनुमंत माझ्या प्रवचनाला येऊन बसतो, जेव्हा ज्ञानेश्वर माऊली माझ्या मस्तकावर स्वतःच्या हाताने पगडी ठेवतात, हे पॅरासायकोलॉजीचे अनुभव आहेत, परामानसशास्त्रातले अनुभव आहेत, हे अतिंद्रिय अनुभव आहेत आणि ते सत्य आहेत. ते तुम्हाला सुद्धा येतील, मला सुद्धा येतील. अभ्यास केला पाहिजे. नुसतं पाठ करू नका. आता प्रश्न विचारा, माऊली पॅरासायकोलॉजी म्हणताय म्हणजे काय? काय असतं पॅरासायकोलॉजी? तुम्ही कसं काय हे जोडलं? मग लिहून ठेवलेत त्यांनी, अतिंद्रिय अनुभव लिहून ठेवलेत ग्रंथांमध्ये. पण कसे लिहिलेत? कळेल न कळेल असे लिहिलेत. कळलं की नाही? ज्ञानेशांचा संदेश आणि नामाचा नंदादीप हे ग्रंथ वाचायला घ्या. तिथे पहिलं बघा, महत्त्वाचं काय आहे? नामस्मरणाचे 11 प्रकार त्याच्यात लिहिलेत. श्वासात नाम घेणे आणि श्वासावर लक्ष ठेवून नाम घेणे. आता हे 2च का सांगितले मी? तिथं सद्गुरूंनी म्हटलंय, जो असा अभ्यास करेल, श्वासात नाम घेण्याचा अभ्यास करेल, त्याला आरोग्य मिळेल, मनःशांती मिळेल आणि त्याला अतिंद्रिय अनुभव येतील. लिहून ठेवलंय इथं. मनाने काहीच सांगता येत नाही, खणखणीत लिहून ठेवलंय. मग कुठले अनुभव? सुगंधाचे अनुभव येतील, दिव्य नाद ऐकू येतील, हे अतिंद्रिय अनुभव आहेत. कळलं की नाही? हे त्यांनी अनुभवलेले. जीवनविद्या आहे ना, अनुभव सिद्ध आहे. ह्या कल्पना नाही, हे इमॅजिनेशन नाही, हे अनुभवातनं प्रगट केलेलं गुह्य आहे. लक्षात घ्या. मग माऊली सांगतात, घे श्वासात नाम. व्हॉट इज द प्रॉब्लेम? करून बघायला काय हरकत आहे? माऊली म्हणाले, घे श्वासात नाम. किती वेळा घेशील? सुरुवातीला 20 मिनिटं घ्या श्वासात नाम. श्वासाची लय सुधारेल, ऑक्सिजनेशन चांगलं होईल, श्वासात रिदम तयार होईल आणि ह्या सगळ्या श्वासाच्या अभ्यासाचा आपल्या कंठावर सुंदर परिणाम होतो. जो योगी असतो त्याचा कंठ गोड असतो, कंठ सुधारतो, वाणी सुधारते, रसाळपणा निर्माण होतो, वाणीत एक प्रासादिकता येते, मधुर रस उत्पन्न होतो आणि ते ऐकतच राहावं असं वाटतं. ही सगळी वर्णनं सद्गुरूला लागू पडतात की नाही मला सांगा? प्रत्येक शब्द अमृतासारखा आहे. पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं वाटतं, पुन्हा पुन्हा रूप पाहत राहावं असं वाटतं. काय गोड आहे हे. ते म्हणाले, अरे करून बघ. हे अतिंद्रिय अनुभव मी घेतलेले आहेत म्हणून तर मी लिहिलंय की परामानसशास्त्र, नाही तर मी लिहिलं नसतं. बाळा म्हणाले, आपण कधी घेणार हे अनुभव? अभ्यास अभ्यास अभ्यास. मग आता अभ्यास करून घ्यायचा तर कोणाला हाक मारली पाहिजे? पुन्हा माऊलीलाच हाक मारली पाहिजे. तुमचं माझं बळ आहे का सांगावं? तुमचं माझं काही बळ नाही हो. म्हणून माऊलीला विसरू नका. तुका म्हणे, कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरलात ना मग कृतघ्न. कृतघ्न आणि कृतघ्नता हे काय आहे? पाप आहे. आणि कसं पाप आहे माहिती आहे? सद्गुरूला विसरणं म्हणजे पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभुक्तासी. वज्रलेप होणार हे पाप. त्याच्यावर उपाय नाही. सद्गुरूंनी अनेक वेळा प्रवचनात सांगितलंय, राजांनी जर शिक्षा दिली तर ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार कुणाला? फक्त राजालाच. बाकी कोणाला पावर नाही, बाकी कोणाला अधिकार नाही. मग आपला राजा कोण? सद्गुरू. ते कधीच कोणाला शिक्षा देत नाहीत. म्हणून तुमचं माझं बरं चाललंय. म्हणून तुमचं माझं बरं चाललेलं आहे. लक्षात ठेवा. कळलं की नाही? समदृष्टी है नाम तिहारो, चाहे तो पार करो, गुरुजी मोरे अवगुण चित्तना धरो. अहो माऊली, सद्गुरुराया, मी तुझं खोडकर बाळ आहे, मी तुझी आज्ञा न पाळणारं बाळ आहे. असं आहे मी खोडकर आहे, मी तुझं ऐकत नाही. तू म्हणतो प्रार्थना म्हण, थोडी म्हणतो, थोडी सोडून देतो. असं सगळं करणारं मी तुझं लेकरू आहे, मी तुझी मुलगी आहे, मुलगा आहे. काहीतरी संबंध जोडा. पण हे माया बापा, तू कसा आहेस? तू सगळ्यांना समदृष्टीने पाहणार आहेस, प्रेमदृष्टीने पाहणार आहेस. माझ्यावर पण कृपा कर, त्याच दृष्टीने मला पहा. माझे अवगुण पाहू नकोस भगवंता. गुरुजी मोरे
अवगुण चित्तना धरो. किती सुंदर आहे बघा. समदृष्टी है नाम तिहारो, समदृष्टी है नाम तिहारो, चाहे तो पार करो गुरुजी मोरे, अवगुण चित्त ना धरो गुरुजी मोरे, अवगुण चित्त ना धरो प्रभुजी मोरे, अवगुण चित्त ना धरो. आम्ही म्हटलं पाहिजे ना, मी कसं आहे, अवगुणांचा पुतळा आहे पांडुरंगा, माझ्यामध्ये पण थोडं चांगलं आहे, बाकी सगळं कसं आहे तुला माहिती आहे. तू काय कर, माझ्यावर प्रेमदृष्टी ठेव, कृपादृष्टी ठेव, माझे अवगुण न पाहता मला तुझ्या जवळ घे. अहो तो घेणार, तो दयेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, कृपावंत आहे. हाक मारली पाहिजे. असं करा, मग कृतज्ञता वाढेल. ही कृतज्ञता यायला मोल कळलं पाहिजे. आता आणखीन वाट बघू नका, मोल कळण्यासाठी आणखीन थांबू नका. मोल कळण्यासाठी आता पुरे झालं, भरपूर वेळ घेतला. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. अरे आता तरी सद्गुरूचं ध्यान कर, आता तरी सद्गुरूचं गुणगान कर, आता तरी सद्गुरूचं अनुसंधान कर. सद्गुरूला विसरू नका, चिंतनात धरा. साधकाच्या जीवनाचं जे पंचशील सद्गुरूंनी सांगितलंय, त्यात चिंतन हा साधनेचा प्राण आहे. आणि चिंतनाने सगळं साधतं. लक्षात ठेवा, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तसं काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. आणखीन काय पाहिजे. आणि म्हणून कृतज्ञता हे पुण्य केव्हा, सद्गुरूचं स्मरण केलं तर आहेच. जातो कुठे माझा सद्गुरू, तो माझ्या हृदयात आहे, माझ्या श्वासात आहे, माझ्या कडाकणात आहे, माझ्या रोमारोमात आहे, जगात आहे, आत बाहेर सगळीकडे भरला आहे. तो नाही मी असं कसं म्हणू, असं कसं म्हणू शकतो मला सांगा. ते आहेतच, ते आहेत म्हणून जगात रोज सुंदर सुंदर गोष्टी घडत आहेत. सूर्य त्याच्या सत्तेने उगवतो, मेघ त्याच्या सत्तेने वर्षतात, मोर त्याच्या सत्तेने नाचतो, जमिनीतनं धान्य त्याच्या सत्तेने येतं. अहो काय सुंदर आहे. सगळी माझ्या प्रभूची सत्ता, माझ्या भगवंताची सत्ता तो आहेच. आणि तो आहे म्हणून मी आहे. कारण काय आहे, तो सगळीकडे भरला आहे ना. विहिरीचं उदाहरण दिलं आहे सद्गुरूंनी. पाण्याने भरलेली विहीर, त्यात घागर सोडली की विहिरीतलं पाणी घागरीत, म्हणजे घागरीत पण पाणी आणि विहिरीत पण पाणी. मग घागर म्हणायला लागले मीच चाळणी, चालेल का. विहिरीत पाणी आहे म्हणून बाई तुझ्यामध्ये पाणी आलेलं आहे. तसं माझा सद्गुरू सगळीकडे भरलेला आहे म्हणून ह्या घागरीत पण भरलेला आहे. आणि ही घागर ते पाण्यात आहे म्हणून आमचं बरं चाललं आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून कृतज्ञता हे पुण्य आहे ना, सद्गुरूचं स्मरण करा मंडळी, अजिबात विसरू नका. घट्ट धरा, चरणाला मिठी घाला, आठवा त्यांच्याबरोबर ते क्षण आठवा. माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे सद्गुरूंविषयी. तो एकच विषय आहे आपला, कळलं की नाही. आणि म्हणून सद्गुरूचं वारंवार स्मरण करणं, कृतज्ञता व्यक्त करणं हेच पुण्य. आणि ही कृतज्ञता एकदा धरलीत, मनात रुजलीत आणि व्यक्त करायला लागलो ना, मग सगळा आनंद आहे. मग तुम्ही मागाल ते मिळेल, नाही का. इच्छावे ते जवळी आले, ऐसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणखीन काय पाहिजे. म्हणून खऱ्या सद्गुरूला विसरू नका. असे सद्गुरू दुर्मिळ, पुन्हा येणे नाही. पुन्हा आले तरी आपल्याला ह्या जन्मात लाभले त्याच्या स्मृती आपल्याकडे असतील का नाही, हा पण मोठाच प्रश्न आहे. कळलं की नाही. माऊलीला विसरू नका, शारदा माईंना विसरू नका. ती शिवशक्ती आहे हो, एकरूप आहेत ते, शिव आणि शक्ती. त्यांनी जगून दाखवलं की संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ. म्हणायचं नाही, त्यांनी कसा केला आहे त्याचा अभ्यास करायचा. आणि तसं आपल्याकडे करता का येईल का, आपलं बळ वाढेल का, याच्यावर सद्गुरूची मागणी करायची. दे ना मला थोडंसं पांडुरंगा, असं काय करतोस. कळलं की नाही. ते देणार. हां, तर असा हा सुंदर विषय आहे. 5 मिनटं बोला असं म्हणतात. तुम्हाला चालणार असेल तर बोलते, नाही तर थांबते. कळलं की नाही. खूपच मोठा विषय आहे. हां, तर एकच मेसेज आहे आपला आजच्या. सार काय जे आहे, सार 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 नाम विठोबाचे. विठोबा कोण, माझा सद्गुरू.
रुक्मिणी कोण? माझी शारदा माई. विठ्ठल आणि रखुमाई, सद्गुरू आणि माई, ही शिवशक्तीची जोडी आहे. त्यांनी जगून दाखवलंय, एक दिलाने एक मताने. ते एकरूप आहेत, त्यांना वेगळं करूच शकत नाही. आपण लक्षात ठेवा, आपण त्यांना वेगळं करू शकतच नाही, कारण ते एकरूप आहे. एक दांडी दोन दृष्टी, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवमध्ये सुंदर वर्णन केले की हे कसं एक अद्वितीय असं मेहुण आहे. मेहुण माहिती आहे ना, श्रावणात एक प्रथा आहे, जेवायला बोलवतात जावई आणि मुलीला, मेहुण गळणं म्हणतात त्याला, म्हणजे नवरा बायकोची जोडी, त्याला मेहुण म्हणतात. हे असं मेहुण आहे म्हणाले, अद्वितीय शिव आणि शक्ती, की जसं एका दांडीवर दोन फुलं, दो डोळा एक दृष्टी, तशी माझी सद्गुरू आणि माई आहे. दोन दांडीवर फुलं पण सुगंध एक, दोन दृष्टी पण पाहणं एक, सगळं एकरूप आहे. सोने आणि सोन्याचे दागिने याला वेगळं काढता येतं का? तसे माझी सद्गुरू माई आहे, लक्षात ठेवा. आणि माई म्हणजे संपूर्ण विश्वात ज्या शक्तीची सत्ता आहे तिला शारदा म्हणतात. ती शारदा माई आहे, तिच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझा सत्ते, अशी आमची माई आहे, लक्षात घ्या. आत्मसाक्षात्कारी संत नामयोगी शिवयोगी सद्गुरूची सर्वोत्तम सत्शिष्या म्हणजे माई. अनुग्रह घेतला, पती म्हणून लौकिक अर्थाने लग्न लागलं, माईने कोण ओळखलं की हे म्हणजे नुसते आमचे हे नाहीत, ते कोण आहेत? आत्मसाक्षात्कारी संत आहेत. अहो हे किती मोठी गोष्ट आहे. पतीचं मन ओळखलं, घरात बांधून नाही घातलं, 9 वाजता यायलाच पाहिजे, कशाला ती कीर्तन, कशाला काय नाही, अमुक तमुक, पूर्ण मोकळीक दिली. मोल कळलं की हे माझे नुसते पती वामनराव पै नाहीत, हे साक्षात्कारी संत आहेत आणि यांचा जन्म जगाच्या उद्धारासाठी. ते पतीचं मोल ओळखलं, नुसतं ओळखलं नाही, अनुग्रह घेतला. म्हणजे पत्नीची भूमिका त्यातनं शिष्यत्व पत्करलं. काय माझ्या माईचं कौतुक सांगू तुम्हाला. शिष्यत्व पत्करलं, गुरु शिष्याचं नातं जोडलं, दिलेल्या साधना प्रामाणिकपणे केल्या, अखंड नाम घेतलं माईंनी. ज्या आपल्यापैकी जे कोणी माईंच्या महानिर्वाणाच्या दिवशी हजर असतील त्यांनी साक्षात पाहिलेलं आहे. कारण सद्गुरूंचा सिद्धांत काय? आपण जे आयुष्यभर करतो ते आपल्या मृत्यूसमयी न चुकता हजर असतं. जे जे त्या दिवशी तिथे होते त्यांनी साक्षात बघितलेलं आहे. मुखात नाम आणि केवळ नामच होतं, आयुष्यभर घेतलेलं नाम. ते तेव्हा ते शेवटच्या क्षणी येतं, नाही तर येत नाही. मग केरसुणीन वासरू आठवतं. कळलं की नाही? आणखीन काय पुरावा पाहिजे तुम्हाला मला? माई संत असले तर तुम्हाला मला आणखीन पुरावा काय पाहिजे? ह्या कल्पना नाहीत, या अंधश्रद्धा नाहीत, हे माझ्या सद्गुरू माईचं दिव्यत्व आहे. हे कळलं पाहिजे. काय मिळालंय आपल्याला आणि कसं मिळालंय? फुकट. कसं मिळालं हे सगळं? फुकट. आणि फुकट मिळालं की आम्ही मोल विसरून जातो. असं करू नका मंडळी. अनुग्रह दिला, गुरुदक्षिणा नाही घेतली म्हणून माझ्या गुरुचं थोरवी ती कमी नाही होत. माझ्या सद्गुरूचं महात्म्य कमी नाही होत. आणि ते महात्म्य गाण्याचं काम, सद्गुरूचं भान जागृत ठेवण्याचं काम, सद्गुरूला जिवंत ठेवण्याचं काम कोणाचं आहे? शिष्याचं आहे. माझ्या सद्गुरूचे गोडवे कोण गाणार? मी गाणार. माझ्या सद्गुरूची महती कोण सांगणार? मी सांगणार. मी माझ्या सद्गुरूला चालवलं पाहिजे, मी माझ्या सद्गुरूला जागृत ठेवलं पाहिजे, त्याचं भान जगामध्ये ठेवलं पाहिजे. हे शिष्याचं काम आहे. अहो देव कसा सांगणार मीच देव आहे? म्हणून तो म्हटला सद्गुरूकडे जा. कळलं की नाही? देवाला सुद्धा स्वतःची महती स्वतःच्या मुखाने सांगता येत नाही, ती महती भक्त सांगतो. मग तुम्ही आणि मी कोण नुसते अनुग्रहित आहोत का? आपण भक्त झालं पाहिजे ना. जो विभक्त नाही तो भक्त. माझ्या सद्गुरूचं गुणगान कोणी करायचं? माझं जीविताचं कर्तव्य आहे. आम्ही सद्गुरूचे भाट म्हणजे स्तुती गाणारे होते ना पूर्वी, राजाची स्तुती गाणारे. मग त्यात ते खरी खोटी कशी पण असू दे, माझ्या सद्गुरूचं स्तुती, माझ्या सद्गुरूचं गुणगान, माझ्या सद्गुरूचा महिमा
माझ्या सद्गुरूच्या लीलांचं वर्णन, त्यांच्या कथांचं रसाळ वर्णन, जे जसं आहे तसं, बरं का. कोण करणार? मी करणार, नाही तर माझा जन्म कशासाठी? माझा जन्म एवढ्याचसाठी माझ्या सद्गुरूचं गुणगान करायचं, माझ्या सद्गुरूची थोरवी सांगायची, माझ्या सद्गुरूचं महात्म्य सांगायचं, माझ्या सद्गुरूचं महात्म्य ठसवायचं. त्यातनं साधक तयार झाले पाहिजे. साधक तयार झाले की कार्यकर्ता आपोआप तयार होतो. पहिला साधक. मूल कळलं ना मग कार्य आपोआप करणार, की काय दिलंय मला सद्गुरूंनी, मग मी पण केलं पाहिजे, थोडं तरी केलं पाहिजे. खारीचा वाटा घारीचा वाटा जो काय सद्गुरूंनी किती दिलंय, अनंत हस्ते देतच आहे आणि मी घेणारच आहे. अजून मी देणारं कधी होणार बाळा? हा मोठा प्रश्न आहे की नाही. म्हणून सद्गुरूला विसरू नका. रोज हाक मारा, उठता बसता जाता येता देता घेता. सद्गुरू म्हणाले तसं, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी. हेच ते भगवत चिंतन, सद्गुरूचं चिंतन, देवाचं चिंतन. आणखीन काय सांगायचं? किती सांगणार ना. तुकाराम महाराजांना पण साधकांनी प्रश्न विचारला की म्हणाले, देव कुठे? एकदा फुल अँड फायनल सांगा बाबा म्हणाले. कळलं की नाही? देव कुठे म्हणाले. मग तुकाराम महाराज काय म्हटले? अरे किती वेळा सांगू म्हणाले, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. घे म्हणाले तुझ्या प्रश्नाचं उत्तर. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे. आणि पुढे साधना सांगितली आहे. साधना काय आहे? स्वध्यानासी आणावे. गुरु ध्यान सबसे बडा ध्यान. हे मी नाही सांगत आहे. कुठला ग्रंथ आहे तो? ज्ञानसिंधू नावाचा कानडी भाषेतला एक ग्रंथ आहे. मी वाचलेला नाही, पण माझ्या वाचनात ते आलेलं आहे. स्वामी मुक्तानंद ज्यांची प्रस्तावना आहे नामाचा नंदादीपला, त्यांनी हे लिहिलेलं आहे की ते जेव्हा साधक होते स्वामी मुक्तानंद, कळलं की नाही, तेव्हा त्यांना त्यांच्या गुरूंनी नित्यानंद महाराजांनी तो ग्रंथातलं एक प्रकरण वाचायला सांगितलं. आणि त्या ग्रंथामध्ये हे वर्णन आहे की भगवान शंकर आणि कार्तिकेय यांचा तो संवाद आहे की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी काय करावं. तेव्हा भगवान शंकरान, म्हणजे ज्यांना आदिनाथ म्हटलेलं आहे, आपला नाथ संप्रदाय आहे हे विसरू नका, आदिनाथांनी सांगितलेला रहस्य आहे की गुरुध्यान कर म्हणाले. गुरुध्यान सबसे बडा ध्यान, म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. मग कसं करशील गुरुचं ध्यान? गुरुला भरून घे तुझ्या देहात, बस ध्यानाला म्हणाले. डोळे बंद करून बस. माऊलींना माईंना बोलव, या इथे माई माऊली हजर व्हा, मला शक्ती द्या, आशीर्वाद द्या आणि माझ्याकडनं अभ्यास करून घ्या. मग गुरुचं ध्यान करायला सुरुवात करा. माझ्या मस्तकात सद्गुरू, माझ्या कपाळात सद्गुरू, माझ्या डोळ्यात सद्गुरू, माझ्या कानात सद्गुरू, माझ्या सगळ्या अवयवांमध्ये सद्गुरूची प्रतिष्ठापना करा. मस्तकापासून चरणापर्यंत एक आवर्तन आणि पुन्हा चरणापासून मस्तकापर्यंत. बघा कसं ध्यान लागतं. मस्त मौला होणार. मग असं गुरुला भरून घ्या म्हणाले. गुरु ध्यान सबसे बडा ध्यान. मग मन आनंदाने भरून येणार, आनंदात रंगून जाणार. किती सुंदर आहे बघा, करून तर बघा. मग तेच तुकाराम महाराज सांगतायत, देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय? किती वेळा सांगू बाळा की देव कुठे आहे? गुरुपाशी. माझ्या सद्गुरूंनी पण 1000 वेळा प्रवचनात सांगितलंय, देवाची शेंडी सद्गुरूच्या हातात. सांगितलं की नाही? मग देव जातो कुठे म्हणाले? सद्गुरूला धरा, मग देव जातो कुठे? देवाची शेंडी सद्गुरूच्या हातात. देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काय? तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनी वनी. गुरुचं भजन करा, गुरु ध्यान करो माय डिअर फ्रेंड्स. गुरु ध्यान सबसे बडा ध्यान. भजन करणे म्हणजे स्मरण करणे. भज गोविंदम, भज गोविंदम. आठव गोविंदाला, गुरुला आठव, गुरुला आठव. ट्रेनमध्ये जाताना घेऊन जा सद्गुरूला, ऑफिसमध्ये शेजारच्या खुर्चीवर बसवा, बॉसशी बोलताना सद्गुरूला सांगा, माऊली बॉसनी बोलवलं आहे, तुम्ही पाहिजे बरोबर. प्रमोशनची मीटिंग आहे, अप्रेझलचं मौसम चालू आहे, माझं व्हायला पाहिजे माऊली अप्रेझल. ऑफकोर्स पहिलं काम चांगलं करा, पहिलं काम चांगलं कौशल्याने करा, सगळं होणार. गुजे विण हित कोण सांगे. सांगा ना मनीचं गुज, सांगा सगळं त्यांना. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात, त्याला अनुसंधान म्हणतात, त्याला गुरुचं ध्यान म्हणतात. आणि हीच साधनेचं रहस्य.
आणि अशी साधना करायला लागलो ना की काय होतं, ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. अहो किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. सगळं बदलतं. आणि आता एकच शेवटची लाईन सांगते. काय बदलतं म्हणजे काय होतं, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या चारही मुक्ती साध्य होतात. आणखीन काय पाहिजे, गुरु ध्यान करा. आणि हे करायचं की न करायचं हे कुणी ठरवायचं, ज्याचं त्याने ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे मोल कळलं की कृतज्ञता, हे मोल कळलं की गुरुप्रती प्रेम, कळवळा, निष्ठा, शरणागती. आणि मग पुण्य जमा होईल. कारण सद्गुरू कोण आहे, भगवंत. भगवंताचं स्मरण केलं की काय मिळतं, पुण्य मिळतं. आणि पुण्य मिळालं की जीवन सुखी होतं. सो थँक्यू व्हेरी मच. जय सद्गुरू, जय जीवन विद्या, जय शारदामाई, जय जीवन विद्या. विठ्ठल.